സ്തോത്രം. प्रभु का महिमा हो। കർത്താവിന്റെ ദാസൻ ഇന്ന് രാവിലെ സംസാരിച്ച് കേട്ടപ്പോൾ നിങ്ങൾ മാനസാന്തരപ്പെട്ടു എന്ന് ഞാൻ കരുതുന്നു. प्रभु का दास ने जब अभी आपको प्रबोधन दिया तो मैं विश्वास करता हूँ कि आप सब लोग मन फिरा होगा। നമുക്ക് കർത്താവ് ഒരുക്കുന്ന ഓരോ അവസരവും നമ്മുടെ മനസ്സ് കർത്താവിനോട് പറ്റിച്ചേരുക എന്നുള്ള ഒരു രൂപാന്തരത്തിന്റെ പ്രക്രിയക്ക് വേണ്ടി हमें एक एक समय एक एक मौका प्रभु हमें क्यों देता है, वो इसीलिए है ताकि हर एक पल वो समय को हम इस्तेमाल करें ताकि प्रभु का निकट हम आए, ताकि हमारा रूपांतर हो। ഈ അടുത്ത സമയത്ത് ഒരു മരിച്ച ഒരു സയന്റിസ്റ്റ് നിങ്ങൾക്ക് അറിയാം, സ്റ്റീഫൻ ഹോങ് എന്ന് പറയും. इन दिनों में कुछ समय पहले एक बहुत बड़ा साइंटिस्ट था जिनका मृत्यु हुआ, स्टीफन हॉकिंग करके। അദ്ദേഹം പറയുകയുണ്ടായി, താമസമിന ഈ ഭൂമി അന്യഗ്രഹ ജീവികൾ വന്നിട്ട് ഈ ലോകത്തെ കീഴടക്കും. तो उन्होंने इस तरह एक भविष्यवाणी किया था कि बहुत जल्दी एक ऐसा समय आने वाला है कि अन्य जातियां अलग भूमि पृथ्वी से आएगा, जो एलियंस है दूसरा ग्रह से आकर ये भूमि को लोग कब्जा करेंगे। അപ്പൊ അവര് ചിന്തിക്കുന്നത് വേറെ ഏതോ ഗ്രഹത്തിൽ ഏതോ ജീവികളുണ്ട്, അവർ വന്ന് കീഴടക്കുമെന്നാണ്. പക്ഷെങ്കിൽ അദ്ദേഹം പറഞ്ഞതിന്റെ ആത്മീയ അർത്ഥം നമുക്ക് അറിയാം, നമ്മളാണ് അന്യഗ്രഹ ജീവി. तो उनको आज दुनिया के लोगों को, दुनिया के बुद्धिमान लोगों को, उन लोगों को ऐसा लगता है कि दूसरा भी एक पृथ्वी है, दूसरा भी एक भूमि है जहां पर अन्य जीवियां रहते हैं। उस अन्य जीवी जो दूसरा गोले में रहने वाला दूसरा, वहां से वो लोग आएंगे, हमें कब्जा करेंगे करके। तो वो उनका समझ है, परंतु उसके अंदर भी एक सत्य छुपा हुआ है। वो वास्तव में वो लोग उस तरीके से बोलते हैं तो भी हम जानते हैं वो किसके बारे में बोल रहा है, वो हमारे बारे में बोल रहा है। कलीसिया रहेगा जो एक दिन पूरा दुनिया पर राज करने वाला है। നമ്മുടെ ജീവൻ ഈ ഭൂമിയിലെ ജീവനല്ല, അന്യഗ്രഹത്തിൽ പറഞ്ഞാൽ സ്വർഗത്തിലെ ജീവനാണ്. क्योंकि हमें जो जीवन मिला है, अनंत काल का जीवन, वो ये दुनिया का, ये भूमि में मिलने वाला नहीं, एक अन्य ग्रह का, एक अन्य दुनिया का है। നമ്മളെ കൊണ്ടാണ് ദൈവം ലോകത്തെ ന്യായീകരിക്കുക. और प्रभु हमें इस्तेमाल करेगा, हमारे द्वारा है जहां पर जगत पर प्रभु न्याय करने वाला है। ദൂതന്മാരെ ന്യായീകരിക്കുക, അന്യഗ്രഹ ജീവികളെ ന്യായീകരിക്കുക. यहाँ तक कि जो अन्य जीवियां बोल रहे हैं, जो स्वर्गदूत है, उनका भी न्याय हम करने वाले हैं। അപ്പൊ ദൈവത്തിന് നമ്മെക്കുറിച്ചുള്ള ആ ദിവ്യമായ ആഗ്രഹങ്ങളും ആ താല്പര്യങ്ങളും നമ്മളൊന്ന് മനസ്സിലാക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇവിടെ അല്ല, നമ്മൾ സ്വർഗത്തിലാണ്. इसलिए प्रभु ने हमारे लिए जो जो बातें सोचा है, जो बातें हमारे लिए करने वाला है, वो बातों को हम मनन करेंगे तो हमारा अवस्था क्या रहेगा? फिर हम लोग भूमि की अवस्था में, परिस्थिति में नहीं, हम लोग स्वर्गीय अवस्था में रहता है। 1 കൊരിന്ത്യർ 15-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മുടെ പ്രത്യാശയുടെ ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട വാക്കുകളാണ്. അതിന്റെ 50, 52, 53 വാക്യങ്ങളിൽ പറയുമ്പോൾ പെട്ടെന്ന് നമ്മൾ രൂപാന്തരം, പെട്ടെന്ന്. तो वहां पर 1 कोरिन्थियों उसका 15 अध्याय उसका 50 से 53 तक जब हम पढ़ते समय में, वो हमारे हर विश्वासियों के लिए एक आशा देने वाली बात है। वहां पर उसमें 51 में क्या कहता है कि मैं तुमको एक ऐसा भेद बताना चाह रहा हूँ कि हम लोग सब सोएंगे नहीं, बल्कि पलक झपकती पल भर में हम लोग रूपांतर। तो एकदम तुरंत होने वाली बात है कि पल भर में हम लोग क्या होंगे? पलक झपकते ही रूपांतर होंगे। കണ്ണടച്ച് തുറക്കുന്നതിന് മുമ്പ് നമ്മൾക്ക് ഒരു രൂപാന്തരം വരും. അത് നമ്മുടെ ശരീരത്തിലെ ഒരു കാര്യം. तो आंखों की पलक झपकते ही, यानी कि एक आंख एक बार पलक खोलने से पहले ही वो इतना तेजी से हमारे शरीर, हम लोग रूपांतर होंगे। तो वहां पर रूपांतर होते समय में वहां पर कहने का उद्देश्य है कि हमारा शरीर रूपांतर होगा। എന്നാൽ ആ ഒരു ദിവസം വരുന്നതിന് മുൻപേ തന്നെ, परंतु वो दिन आने से पहले നമ്മുടെ ഉള്ളിൽ പെട്ടെന്ന് ചില രൂപാന്തരങ്ങൾ ദൈവം നടത്തിക്കൊണ്ടിരിക്കുന്നുണ്ട്. അതിനെക്കുറിച്ച് നമ്മൾ ബോധവാന്മാരാകണം. परंतु उसी समय में जिस तरह उस दिन फटाक से पलक झपकते ही तुरंत एक रूपांतर हमारे शरीर में होगा, तो वो उस दिन के लिए नियुक्त करके रखा है। परंतु आज हम इस दुनिया में जीते समय में हमारे अंदर इस तरह फटाक से तुरंत होने वाला कुछ रूपांतर की बातें हैं जिसमें हमें जानना जरूरी है। നമുക്ക് ഉദാഹരണമായിട്ട് ഒരു വാക്യം നോക്കാം. उदाहरण के लिए एक वाक्य पढ़ेंगे। എസെക്കിയേൽ പ്രവചനം 23-ാം അധ്യായം അതിന്റെ 16-ാം വാക്യത്തിൽ നിന്ന് വായിക്കും. एजेकिएल का पुस्तक उसका 23वां अध्याय उसका 16 वाक्य में हम इस तरह पढ़ते हैं, हम पढ़ेंगे। വായിക്കുമ്പോൾ കണ്ട ഉടനെ, देखते ही उनको, ഇസ്രായേൽ മക്കളോട് പറയുകയാണ്, നിങ്ങൾ എനിക്ക് പ്രത്യേക ജനമാണ്. इस्राएल के बच्चों को प्रभु कहता है कि तुम लोग मेरे लिए खास प्रजा हो, നിങ്ങൾ ലോകത്തിലേക്ക് പോകരുത്, तुम लोग संसार में नहीं जाना, ഇസ്രായേലിലേക്ക് പോകരുത്, मिस्र में वापस नहीं जाना, അശൂർ കൽദയയിലേക്ക് പോകരുത്, अशूर के देश और कल्दिया देशों में तुम लोग नहीं जाना। 12 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ, और 12 वाक्य से जब पढ़ते समय में കൽദയരും അശൂരും ഉടുത്തൊരുങ്ങി നടക്കുന്നത് കാണുമ്പോൾ, ഇസ്രായേൽ മക്കൾ കാണുമ്പോൾ,
अन्य जाति के ये लोगों ने अलग अलग तरीके के वस्त्र और उनके एक एक चीजों को उन लोग ने, जब इसराइल लोगों ने देखा, 13 വാക്യം 13 वाक्य में, അത് കണ്ട ഉടനെ നിങ്ങൾ മോഹിച്ചു, നിങ്ങൾ മലിനപ്പെട്ടു. കണ്ട ഉടനെ അവർ മലിനരായി പോയി എന്നുള്ളതാണ്. 13 पढ़ना। अब मैंने देखा कि वह बहुत ही अशुद्ध हो गई। तो वो लोग देखते ही वो लोग अशुद्ध हो गए। അത് കണ്ട് 3-4 ദിവസം കഴിഞ്ഞാണ് അശുദ്ധരായത്. बोला ऐसा है क्या? वो लोग देख रहे थे, फिर कुछ दिनों के बाद वो लोग अशुद्ध हो गए, ऐसा है क्या? देखते समय उसी क्षण में। അപ്പോൾ ഇങ്ങനെ ഒരു അപകടകരമായ ഒരു കാര്യം ഈ ലോകത്തെ നമ്മൾ ദർശിക്കുമ്പോൾ, ആത്മജ്ഞാനം കൂടാതെ ഈ ലോകത്തോട് നാം ഇടപെടുമ്പോൾ ഇത് നമ്മളിൽ സംഭവിക്കുന്നുണ്ട്. तो इसीलिए हमें, क्योंकि सही रीति से आत्मिक ज्ञान ना होने की वजह से ये संसार में हम लोग जीते समय में इस तरह का दुर्घटना, इस तरह का गलतियां हमारे जीवन में होता है। അപ്പൊ അങ്ങനെ ലോകത്തിനോട് ചേർന്ന് മലിനപ്പെട്ടുകൊണ്ടിരുന്ന ഒരു വ്യക്തിക്ക് പെട്ടെന്ന് കാഹളം ധരിക്കുമ്പോൾ ശരീര രൂപാന്തരപ്പെടുക എന്ന് പറയുന്ന കാര്യം അത് ചിന്തിക്കാൻ പോലും കഴിയില്ല. അങ്ങനെ സംഭവിക്കില്ല. तो इसलिए ऐसा व्यक्ति जो हर समय में दुनिया में रहता है, दुनिया के बातों में देखकर तुरंत अशुद्ध होने वाला ये व्यक्ति, उसको अचानक बोल रहे हैं कि पूरा शरीर एक दिन अचानक रूपांतर हो जाएगा, बोलेगा तो उसको वो बात समझ में नहीं आएगा और उसके जीवन में ऐसा होएगा भी नहीं। അതുകൊണ്ട് പെട്ടെന്ന് നമ്മള് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. और एक वाक्य हम पढ़ेंगे। ഇങ്ങനെ കണ്ടാൽ ഉടനെ മോഹിക്കുന്ന ജനത്തിന് വരാൻ പോകുന്ന നാശത്തെ കുറിച്ച് പെട്ടെന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. इसी तरह जो देखने के बाद तुरंत अशुद्ध होने का ये स्वभाव के ये लोगों के ऊपर इस तरह न्याय भी बहुत जल्दी आएगा, नाश भी जल्दी आएगा करके हम पढ़ते हैं। സഭാപ്രസംഗി അതിന്റെ 9-ാം അധ്യായം 12-ാം വാക്യത്തിൽ सभा उपदेश उसका 9 का 12 में हम पढ़ते हैं। അവർ പറയുകയാണ്, മനുഷ്യൻ തന്റെ കാലം അറിയുന്നില്ല. वहां पर कहता है कि मनुष्य अपना समय नहीं जानता। ഇത് അത് വായിക്കാം. 9 का 12 पढ़ेंगे। समय नहीं जानता। हाँ। जैसे मछलियाँ जाते और चिड़िया फंदे में फंसती है, वैसे ही मनुष्य दुखदाई समय में जब उन पर अचानक आ पड़ता है, हाँ। फंस जाता है। പെട്ടെന്ന് വരുന്ന अचानक आता है। എന്നാൽ ഒരു വിശ്വാസി സംബന്ധിച്ചിടത്തോളം ഇങ്ങനെ പെട്ടെന്ന് വരുന്ന വിപത്തിൽ നിന്നും അവനെ രക്ഷിപ്പാൻ വേണ്ടിയാണ് കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ആയിരിക്കുന്നത്. परंतु एक विश्वासियों का खासियत ये है कि इस तरह फटाक से अचानक आया हुआ विपत्तियों से बचाने के लिए प्रभु यीशु मसीह उसके लिए खड़ा है। പക്ഷെ നമുക്ക് പെട്ടെന്ന് എന്താണ് വരുന്നത്? परंतु हमें तुरंत क्या होता है? നാശമല്ല. हमें जल्दी से नाश नहीं आएगा। 1 कोरिन्ത്യർ 15-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്ന പെട്ടെന്ന് കണ്ണുമിട്ട് നമ്മൾ രൂപാന്തരപ്പെടും. हमें जैसा 1 कोरिन्थी 15 अध्याय में हमने पढ़ा कि पलक झपकते ही जल्दी से हमारा रूपांतर होकर हम उठा लिए जाएंगे। അപ്പൊ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ उस विषय में പെട്ടെന്ന് നമ്മുടെ ഉള്ളിൽ ചില രൂപാന്തര പ്രക്രിയ കർത്താവ് ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. इसीलिए फटाक से उस विषय में हमें अगर शरीर में हमें महिमादायक होकर उठा लिया जाना है तो फटाक से आज प्रभु हमारे जीवन में कुछ बातों के हमारे जीवन में रूपांतर करने का प्रभु का आग्रह है। അപ്പൊ അതെന്തൊക്കെയാണെന്ന് നമ്മള് ചില കാര്യങ്ങൾ മാത്രം സൂചിപ്പിക്കുകയാണ്. उसमें से बहुत सी बातें हैं, कुछ बातें मैं बताना चाहता हूँ। കാഹളം ധരിച്ച് 2 മണിക്കൂർ കഴിഞ്ഞല്ല നമ്മൾ രൂപാന്തരപ്പെടുന്നത്. जैसा मैं आपको याद दिलाना चाहता हूँ कि तुरैया फूकते जब फूका जाएगा, मैं वो 2 घंटे के बाद नहीं हमको उठा लिए जाएंगे, പിന്നെ എപ്പോഴാണ്? परंतु कब होगा? उसी क्षण में। ഇത് ഇങ്ങനെ സംഭവിക്കണമെങ്കിൽ अगर ऐसा होना है तो ഇന്ന് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മളിൽ ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നു. आज प्रभु का आत्मा हमारे अंदर कुछ कार्य कर रहा है। അപ്പൊ അതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ പെട്ടെന്ന് നമ്മൾ സംഭവിക്കുന്ന ചില കാര്യങ്ങൾ എന്തൊക്കെയാണെന്നുള്ള ജ്ഞാനം ആത്മാവിൽ നമുക്ക് ഉണ്ടാകും. इसलिए तुरंत हमारे जीवन में क्या होगा, पल भर में ही जल्दी से हमारे जीवन में क्या क्या होने वाला है, आत्मा क्या कर रहा है करके ये बात का जानकारी हमें होना जरूरी है। നമുക്ക് സങ്കീർത്തനം 63-ാം അധ്യായത്തിന്റെ തലക്കെട്ടിൽ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നുണ്ട്. അത് ദാവീദ് ഒരു മരുഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ ചമച്ചതെന്നാണ് അതിന്റെ ടൈറ്റിൽ കൊടുത്തിരിക്കുന്നത്. भजन संहिता 63 जब पढ़ते समय में उसका शीर्षक में इस तरह लिखा है कि दाऊद ने लिखा है जब वो मरुभूमि में या जंगल में रहते समय में लिखा हुआ भजन है करके हम पढ़ते हैं। പക്ഷെ ആ സാഹചര്യത്തിൽ താന് അതിന്റെ 5-6 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ, परंतु जब 5 और 6 वाक्य जब पढ़ते हैं उसका, ഞാൻ നിന്നെ ഓർക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്തപ്പോൾ, जब मैंने तुझे याद किया और मनन किया तब എന്താണ് സംഭവിച്ചത്? तब क्या हो गया? പെട്ടെന്ന് तुरंत ही തന്റെ ഉള്ളിൽ എന്ത് സംഭവിച്ചു? उसके अंदर क्या हो गया? ഞാൻ സാറ്റിസ്ഫൈഡ് ആയി, ഞാൻ തൃപ്തനായി. एकदम तृप्त हो गया। वाक्य 5 में ആ വാക്യം കിട്ടിയോ? हाँ मिला। 5 पढ़ना मेरा जीवन हो गया, तृप्त हो गया। നോക്കാം. എപ്പോൾ തന്റെ സ്ത്രീ എന്താണ്? वो अभी वो कौन सा परिस्थिति में है, कहाँ पर है? वो जंगल में मरुभूमि में है वो। എന്നാൽ ഞാൻ എന്റെ ദൈവത്തെ റിമെമ്പർ ചെയ്തപ്പോൾ, परंतु 6 में लिखा जब मैंने प्रभु को याद किया, ഞാൻ അവനെ ധ്യാനിച്ചപ്പോൾ, जब मैंने मनन किया, 2 വർഷം കഴിഞ്ഞല്ല, 2 साल के बाद नहीं, ഞാൻ വീട്ടിൽ ചെന്നപ്പോഴല്ല, या फिर घर पहुंचने के बाद तभी नहीं, പെട്ടെന്ന് जब
जब जिस क्षण जिस मरुभूमि परिस्थिति में रहते समय में जिस पल उसने प्रभु को याद किया, उसी पल में തന്റെ അന്തരാത്മാവ് ഉണർന്നു. उसका अंदरूनी आत्मा जागरूक हुआ അവന് എന്തായി? അവൻ തൃപ്തനായി. और फिर वो तृप्त हो गया। ഇത് ദാവീദിന് മാത്രം സംഭവിക്കുന്ന കാര്യമാണ്. क्या ये सिर्फ दाऊद को ही हो सकता है? ऐसी बात है क्या? मैं അങ്ങനെ സംഭവിക്കുന്നുണ്ടോ? क्या ऐसा हो रहा है क्या हमारे जीवन में? പെട്ടെന്ന് എന്തെങ്കിലും സംഭവിക്കോ? बट अचानक से हमारे जीवन में कुछ हो रहा है। നമ്മൾ ഹൃദയം തുറന്ന് हमें हृदय खोलकर ക്രൂശിൽ നമുക്ക് വേണ്ടി യാഗമായി ഓർക്കുമ്പോൾ, क्रूस में हमारे लिए जो बलि हुआ उसको जब याद करते हैं, നാം കർത്തൃമേശയിൽ പങ്കെടുക്കുമ്പോൾ हम जब प्रभु मेज में भाग लेते हैं, എന്റെ വരവരി ഓർക്കണമെന്ന് പറഞ്ഞതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मेरे मेरे आगमन तक मेरे याद में तुमको मेज का भाग लेना है करके प्रभु बोलते समय उसका मतलब क्या है? നിങ്ങളത് ഓർക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ പെട്ടെന്ന് നിങ്ങൾ ലോകമനുഷ്യരെ പോലെ ആകത്തില്ല. പിന്നെന്താണ്? നിങ്ങൾ പെട്ടെന്ന് നിങ്ങളുടെ ഉള്ളിൽ രൂപാന്തരം വരികയും ജീവൻ വ്യാപരിക്കുകയും നിങ്ങൾ എന്റെയാണെന്ന് നിങ്ങൾ മനസ്സിലാക്കുകയും നിങ്ങൾ ഉണർത്തപ്പെടുകയും നിങ്ങളിൽ ഒരു റാപ്ചർ മൈൻഡ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നിങ്ങൾ അത് ഉയർത്തപ്പെട്ട ഒരു മനസ്സ് നിങ്ങൾക്ക് കിട്ടും, അല്ലെങ്കിൽ स्वर्गത്തിലേക്ക് പോകുന്ന ഒരു മനസ്സ് നിങ്ങൾക്ക് കിട്ടും. तो जिस क्षण जिस पल तुम लोग मेरे बारे में तुम लोग सोचोगे, मेरे बारे में ध्यान करोगे, उसी पल तुमको संसार के लोगों के समान जो विपत्ति आएगा, नाश आएगा, वैसा नहीं, बल्कि तुम्हारे जीवन में तुरंत एक रूपांतर का कार्य तुम्हारे जीवन में होगा। तुम्हारे जीवन में एक उत्तेजना आएगा, एक तृप्तता तुम्हारे जीवन में आएगा। फिर उसी स्तर में तुम लोगों को क्या होगा? तुम लोग ऐसा परिस्थिति में उठा लिया जाओगे, एक ऐसा स्तर में स्वर्गीय अनुभव में उठा लिया जाओगे, जैसे कि उठा लिया जाने का अनुभव में तुम लोग प्रवेश कर चुका है, उस आनंद में तुम लोग पहुंच जाओगे। പെട്ടെന്ന് കാഹളം എനിക്ക് രൂപാന്തരപ്പെടുന്ന വ്യക്തിയിൽ ഉണ്ടാകുന്ന ഒരു ആന്തരിക ഗുണമാണ്, ക്വാളിഫിക്കേഷൻ ആണ്, അവൻ തികഞ്ഞും തൃപ്തനാണെന്ന്. एक उठा लिया विश्वासी जब प्रभु तुरैया फूका जाएगा, और तुरंत जब वो उठा लिया जाएगा, उस विश्वासी का गुण क्या है? वो हमेशा अपने अंदरूनी भागों में प्रभु के वचन से वो तृप्त है। നമുക്ക് പെട്ടെന്ന് നാശം സംഭവിക്കുന്ന ആൾക്കാരെ വിശ്വാസികളാണെങ്കിൽ പോലും ഹൃദയത്തിൽ തൃപ്തിയില്ല. അവർ ലോകപരമായ കാര്യങ്ങൾക്ക് പിന്നേക്ക് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. जो बहुत तुरंत ही नाश आने वाला लोगों के ऊपर, संसार के लोग क्यों ना हो या विश्वासी है करके बोलने वाले लोग क्यों ना हो, उनका जीवन में नाश क्यों हो रहा है? वो लोग जब अभी जीते समय में उनके अंदर एक बड़ा शांति और आनंद नहीं है, तृप्तता नहीं है। അതുകൊണ്ട് അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് തീമോഥെയോസിനോട് ലേഖനം എഴുതുമ്പോൾ 1 തീമോഥെയോ 6:6 പ്രത്യേകം പറയുകയാണ്, godliness with the contentment is great gain. തൃപ്തിയോട് കൂടിയ ദൈവഭക്തി. ഒരു ഭക്തി കൊണ്ട് നമ്മൾ പറയും, പക്ഷെ തൃപ്തിയില്ല. കാര്യം എന്താണ്? ദൈവം സാറ്റിസ്ഫാക്ഷൻ ആയിട്ടില്ല, ദൈവം തന്നെ അവർക്ക് തൃപ്തിയായിട്ടില്ല. इसलिए पहला तिमोथी 6:6 में वहां पर पौलुस तिमोथी को एक बात याद दिलाता, पढ़ना 6:6। हाँ, संतोष नहीं, यानी कि तृप्तता से भक्ति, यानी कि एक विश्वासी वो भक्ति करने के लिए निकलते समय में, भक्ति करते समय में वो संतोष रहित नहीं है, संतोषित होना चाहिए। तृप्त अगर वो नहीं है तो वो सही भक्ति आराधना नहीं कर रहा। ലോകത്തിൽ ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ഉള്ളത് കൊണ്ട് തൃപ്തിയെ കുറിച്ചല്ല, ഉണ്ണാനും ഉടുപ്പാനും മതി. क्योंकि संसार में मेरे पास बहुत से बातें हैं, मेरे पास धन है, जायदाद है, मैं अमीर हूँ, ये बातें हैं, मैं सुंदर हूँ, ये सब बातों का खुशी के लिए नहीं, बल्कि वचन क्या कहता है? यदि तेरे पास कपड़े पहनने के लिए और एक समय का खाने के लिए है तो वो काफी है, वही तेरे लिए बहुत है। എന്തുകൊണ്ട്? तो तभी भी कुछ समय का समय है तो भी क्या है? खुश है वो। താൻ ധനവാനിൽ ലാസറിന്റെ കാര്യം ഓർക്കുമ്പോൾ जब धनवान और लाजरस के बारे में हम देखते हैं, നമ്മൾ ഇതിക്കും ദൈവത്തെ വിളിക്കുന്ന ലാസറിനെ ദരിദ്രനായിട്ട് പ്രവർത്തിക്കുകയാണ്. अरे ये लाजरस जो परमेश्वर को बुलाकर चलता है, इतना बड़ा भक्त है, फिर भी देखो भिखारी होकर रास्ते में पड़ा है। ഇവർ തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം എന്താണ്? इन दोनों में फर्क क्या है? ഈ ധനികന് തൃപ്തിയില്ല, ये धनवान के जीवन में तृप्तता नहीं है, പക്ഷെങ്കിൽ परंतु ഇവന്റെ ഉള്ളിൽ ദൈവത്തിന്റെ അതേ തൃപ്തിയാണ് ദൈവത്തിന്. लाजरस के जीवन में जो परमेश्वर जितना तृप्त है उतना तृप्त लाजरस है। यह है परमेश्वर का खासियत, वो विश्वासी को परमेश्वर का तृप्तता देगा। ഇവിടെ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന തൃപ്തി ദൈവത്തിന് മാത്രം തരാൻ കഴിയുന്ന ഒരു കാര്യമാണ്. देखो यहाँ पर हम जो तृप्ति के बारे में, जो हम लोग संतुष्टता के जो बारे विषय में हम जो मनन कर रहे हैं, जो बोल रहे हैं, ये सिर्फ परमेश्वर में ही है और परमेश्वर ही दे सकता है। അപ്പോൾ ദാവീദിന് ഈ തൃപ്തി ഉണ്ടായത് എപ്പോഴാണ്? तो दाऊद के जीवन में ये कब उसको ये तृप्तता हुआ? നിന്നെ ഓർക്കുകയും जब प्रभु को याद किया और मनन किया ധ്യാനിക്കുകയും तब किया तब 2 മണിക്കൂർ കഴിഞ്ഞല്ല, 2 घंटे के बाद नहीं, പെട്ടെന്ന്. तुरंत ही। Praise the Lord. ദാവീദ് ക്വാളിഫൈഡ് ആണ്. तो दाऊद अभी एक योग्य व्यक्ति है। കർത്താവിനെ കാഹളം ധരിച്ചാൽ പെട്ടെന്ന് അവർ മാത്രം ശരീരത്തിലാണത്, तो ആന്തരികമായിട്ട്. अगर वो अभी जिंदा रहेगा, प्रभु का तुरैया फूका जाएगा तो वो एक योग्य व्यक्ति, एक काबिल व्यक्ति हो गया, प्रभु का तुरैया में तुरंत उठा लिया जाएगा।
അപ്പോൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ മാനസാന്തരയിൽ ഈ ഗതിയിലുള്ള ഒരു സംതൃപ്തി ഉണ്ടാകുന്നില്ലെങ്കിൽ, इसलिए हम प्रार्थना करते समय में, हम लोग जब मन फिराकर प्रभु के सामने झुककर दंडवत करते समय में इस तरह का तृप्तता अगर हमारे अंदर नहीं है, तो കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്ത കാര്യങ്ങളെ യഥാർത്ഥമായിട്ട് നമ്മുടെ ഉള്ളിൽ ചിന്തിക്കുകയും ധ്യാനിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ ഒരു തൃപ്തി നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നില്ല എങ്കിൽ, प्रभु ने हमारे लिए इतने बड़े बड़े कार्य किया है, वो सब कार्य को देखकर हमारे मन में तृप्तता नहीं है, तो നമ്മള് ക്രൂശിന്റെ വഴിയിലൂടെ കർത്താവിനോട് ചോദിച്ച് ഇതിന്റെ കാരണം എന്താണെന്ന് അന്വേഷിക്കേണ്ടത് ആവശ്യം. हमें क्रूस का उस मार्ग की ओर हमें चलकर प्रभु से हमें सच को पूरा खुला मन से हमें प्रभु को पूछना है, प्रभु इसका कारण क्या है. ഇനിയും ഈ രീതിയിലുള്ള ചില സന്ദർഭങ്ങളാണ് നമ്മൾ ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത്. अभी इसी तरीके का परिस्थितियों को हम देख रहे हैं. നമ്മളെ ദാനിയേലിന്റെ പുസ്തകവും ഒരുപാട് സംഭവങ്ങളുണ്ട്. കാര്യങ്ങൾ മാത്രം പഴയ നിയമത്തിൽ എടുത്തിട്ട് പുതിയ നിലയിലേക്ക് വരാം. बहुत से घटनाएं हैं, मैं सब लेना नहीं चाहता, पर कुछ बातें मैं लेना चाहता हूँ पुराने नियम में और फिर नए नियम में मैं आऊंगा. ദാനിയേൽ 9:20-21 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ दानियल का पुस्तक 9 का 20 और 21 जब हम पढ़ते हैं, പെട്ടെന്ന് ദൈവദൂതനായ ഗബ്രിയേൽ അവന് മുമ്പിൽ വരികയും जल्दी से तुरंत अचानक उसके सामने स्वर्गदूत आया गब्रिएल. ആ 20-ാം അധ്യായം 9-ാം അധ്യായത്തിന്റെ അതിന്റെ താപ്പോട്ട് ഇസ്രായേലിൽ വരാൻ പോകുന്ന ദൈവികമായ പ്രവർത്തനത്തിന്റെ ഒരു വെളിപ്പാട് പെട്ടെന്ന് ധരിക്കുകയാണ്. और फिर वहां पर हम देखते हैं, अध्याय में पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि इस्राएल के ऊपर आने वाला विपत्ति और इस्राएल के ऊपर आने वाला भविष्य में क्या क्या बातें हैं, ये सब बातों का जानकारी फटाक से तुरंत दानियल को मिल रहा है. ഞാൻ ദൈവത്തിന്റെ ആ അഭിഷിക്തം ഛേദിക്കപ്പെടുന്നത്, वहां पर हम देखते हैं कि अभिषेक अपने लोगों के बीच में काटा जाएगा, അങ്ങനെ ഒരുപാട് ദൈവിക മർമ്മങ്ങൾ പാപത്തെ മുദ്രയിടുന്നത്, और मतलब बहुत सारा परमेश्वर की भेद की बातें वो समझ में आने लगा कि मतलब पाप का छाप लगाया जाएगा. ഇതൊക്കെ ഉണ്ടാകുമെന്ന് എനിക്ക് അറിയത്തില്ല. ये सब बातें दानियल को पहला नहीं मालूम था. താൻ എന്ത് ചെയ്തെന്ന് അറിയാമോ? उसने क्या किया, താൻ എന്ത് ചെയ്തു എന്ന് നമുക്ക് നോക്കാം. उसने क्या किया वो हम देखते हैं. അവിടെ നമുക്ക് വായിക്കുമ്പോൾ वहां पर हम इस रीति से पढ़ते हैं, അവൻ വാക്യം വായിക്കും 20:9-20-21 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 20 और 21 पढ़ना. प्रार्थना करता और अपने इस्राएली जात भाई की पाप का अंगीकार करता हुआ अपने परमेश्वर के वक्त समूह उसके पवित्र पर्वत के लिए विचार ही करता था. तब इस्राएल जिसे मैंने ഓക്കെ ഇങ്ങനെ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ, तो जब मैं 20वां वाक्य में क्या बोल रहे हैं, मैं ऐसा कुछ बातें मैं करते जा रहा था, मैं बात करते जा रहा था, मैं अंगीकार कर रहा था, प्रार्थना कर रहा था, ऐसा जब मैं करते जा रहा था, അപ്പോൾ ഇവിടെ ചെയ്തുകൊണ്ടേ ഇരിക്കുകയാണ് അവൻ. तो वो करते करते रह रहा था. എന്ത് സംഭവിക്കാൻ പോകുന്നത് എനിക്കറിയില്ല. मतलब उसको नहीं मालूम अभी दानियल को आगे क्या होने वाला है. അവൻ പാപം ഏറ്റു പറഞ്ഞു. जब उसने पाप का अंगीकार किया, തന്റെ പാപം ഏറ്റു പറഞ്ഞു. നമ്മളെ 9-ാം വാക്യങ്ങളെല്ലാം അറിയാം. वो 9वां वाक्य पूरा पढ़ेगा तब देखते हैं, वो कहता है कि जब उसने अपना पाप को अंगीकार किया ഇസ്രായേൽ ജനത്തിന്റെ പാപങ്ങൾ ഏറ്റു പറഞ്ഞു. और फिर अपने इस्राएल लोगों का पाप को अंगीकार किया, ദൈവത്തിന്റെ വിശുദ്ധ പർവ്വതത്തിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു. परमेश्वर का पवित्र पर्वत के लिए उसने प्रार्थना किया. ഇങ്ങനെ മധ്യസ്ഥ ചെയ്യുകയാണ്. इस तरह वो मध्यस्थी कर रहा है, പാപം ഏറ്റു പറയുകയാണ്. पाप का अंगीकार कर रहा है. ഇങ്ങനെ ദൈവസ്ഥൽ സമയം ചെലവഴിക്കുമ്പോൾ इस तरह वो प्रभु के उपस्थिति में समय बिता रहा था. ഒന്നും സംഭവിക്കത്തില്ലെന്നാണോ നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത്? हमें क्या लगता है, कुछ भी नहीं होगा, ऐसा है क्या? ഉണ്ടാവും. कुछ होगा. പക്ഷെ ഗബ്രിയേൽ ഇങ്ങനെ അക്ഷരികമായിട്ട് വരുന്ന പോലെ പ്രതീക്ഷിക്കരുത്. पर ऐसा मत सोचना कि देखो दानियल के सामने गब्रिएल आया इसलिए हमारे सामने भी गब्रिएल आएगा, ऐसा नहीं है. നമ്മുടെ ഉള്ളിൽ എന്താണ് സംഭവിക്കുന്നത് നമുക്ക് അറിയില്ല. ये हमारे अंदर कुछ बातें हो रहा है, परंतु क्या हो रहा है वो हम नहीं जानते. നമ്മൾ റാപ്ചർ ആവും. हम लोग उठा लिया जाएंगे, കാഹളം ധരിക്കുന്നതിന് മുമ്പേ हम लोग मतलब तुरैया फूकने से पहले ही हमारा अनुभव में है, हम लोग स्वर्गीय स्तर में है. ഈ അനുഭവം ഉണ്ടാകണം പ്രിയമുള്ളവരെ. ये अनुभव हमारे जीवन में अभी से ही होना है. ഇതിനാണ് ഉപവാസം. इसीलिए तो उपवास कर रहे हैं, നമ്മൾ എടുക്കപ്പെടുകയാണ്. हम लोग उठा लिए जा रहे हैं. എവിടെയൊക്കെ? कहाँ पर? ഈ മോഹങ്ങളിൽ നിന്ന്, ये मोह की भरा दुनिया से, പെട്ടെന്ന് വന്നു സംഭവിക്കുന്ന നാശത്തിൽ നിന്ന് तुरंत जो विपत्ति और नाश आने वाले इस जगत से തന്റെ ജനം തന്നോടുകൂടിയാണ്. अपने लोग प्रभु के साथ रहेंगे. എത്ര ബഹുത്തരവാരും. तो महिमादायक बात है ना. താൻ എന്തൊക്കെ ചെയ്തു? उसने क्या क्या किया, തനിക്ക് വേണ്ടി മാത്രം ഒരു സ്വാർത്ഥതയായിരുന്നില്ല. वो अपने स्वयं के लिए ही बातें सोचकर एक स्वार्थता का कार्य नहीं किया. ഞാൻ പറയാണ്, നിന്നെ ഓർത്ത് നീ എന്നോട് കരുണ തോന്നണം. എന്നെ ഓർത്തല്ല. परंतु അവിടെ പ്രത്യേക ഒരു പദം കൂടെ ഉണ്ട്. നമ്മൾ ആ വാക്ക് ദാനിയേലിന്റെ പുസ്തകം दानियल में हम लोग उसके एक शब्द वहां पर इस्तेमाल किया है. അവിടെ ദാനിയേൽ പറയുമ്പോൾ ഒരു പ്രത്യേക കാര്യം, ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിൽ കൊള്ളുന്ന ഒരു കാര്യം പറയുകയാണ്. मतलब दानियल एक ऐसा बात बोल रहा है जो परमेश्वर का मन को छू लिया. എന്നിട്ട് അവിടെ പറയുകയാണ്, അതിന്റെ 19-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 19 पढ़ना. हे प्रभु सुन ले, हाँ. हे प्रभु पाप क्षमा कर, हे प्रभु ध्यान देकर जो करना है उसे कर, विलंब न कर, हे मेरे परमेश्वर तेरा न कर और तेरी प्रजा तेरी ही कहलाती है, कि अपने नाम के निमित्त ऐसा ही कर. നിന്നെ ഓർത്ത്.
तुझे याद करके ആരെ ഓർക്കണം? किसे याद करना है? प्रभु को। ദാവീദിനെ ഓർക്കണമെന്നല്ല मतलब दानियल को याद करो करके ऐसा नहीं बोल रहा है दानियल। ദൈവമേ, हे परमेश्वर, നീ നിന്നെ തന്നെ ഓർത്ത് प्रभु आप अपने आप को याद करते हुए എന്നോട് കരുണ തോന്നണം, मुझ पर दया दिखाना, ഇസ്രായേലിനോട് കരുണ തോന്നണമേ. इस्राएल के ऊपर दया दिखाना। Praise the Lord. Praise the Lord। എത്ര അത്ഭുതകരമായ ഒരു ജ്ഞാനമാണ് ദാവീദിൽ ഉണ്ടായിരുന്നത്. कितना अद्भुत अनुभव था दानियल के जीवन में, दानियल को हुआ। നമുക്ക് ഈ രീതിയിൽ നമ്മളൊന്ന് ഒരു ദിവസം ചെലവഴിച്ചാൽ, अगर इस तरह का अनुभव में आने के लिए हमने अपना समय थोड़ा बिताएंगे तो കാഹളം തനിക്ക് കാത്തിരിക്കേണ്ട പ്രിയവരെ. फिर हम लोग को तुरैया फूकने का इंतजार करने का जरूरत नहीं है। ഇപ്പൊ ദാവീദ് 32 സങ്കീർത്തനത്തിൽ തന്റെ അസ്ഥിയെല്ലാം ഉണങ്ങി, തനിക്കൊരു സന്തോഷവുമില്ല, തനിക്ക് ഒരു ആനന്ദവും ഇല്ലാത്ത ഒരു സ്ഥിതി താനെത്തി. दाऊद के जीवन में हम देखते हैं 32 भजन संहिता में पढ़ते समय में वो एक ऐसा परिस्थिति में वहां पर पहुंच गया जहां पर उसका हड्डी एकदम सूख गया, एक मुरझाया हुआ अवस्था में वो पहुंच गया था। അപ്പോൾ താൻ 32 1 വാക്യത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, ലംഘനം ക്ഷമിച്ച് പാപം മറച്ചു കിട്ടിയ മനുഷ്യനാണ് അദ്ദേഹം. और वो क्या, वो अपने वही भाग्यवान व्यक्ति है। क्यों? क्योंकि उसका अपराध छुपे गए थे, उसका पाप ढके गए थे। उस तरह का भाग्य और धन्य व्यक्ति था वो। പക്ഷേ ഒരു സന്തോഷമില്ല, परंतु आनंद नहीं है, ഉള്ളിൽ ഒരു തുടിപ്പില്ല, उसके अंदर एक उमंग और आनंद तेजना नहीं है, അവന്റെ മൈൻഡ് റാപ്ചർ ആയില്ല. उसका मन एक उठा लिया अनुभव में नहीं था। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് മനസ്സിലായി കൊടുത്തു, परमेश्वर का आत्मा उसको समझा रहा है എന്റെ ഉള്ളിൽ പാപം കിടക്കുന്നത് കൊണ്ടാണ്. तेरे अंदर पाप अभी भी है, इसके लिए। 5 വാക്യത്തിൽ 5वां वाक्य में ഞാൻ എന്റെ പാപം ഏറ്റു പറയുന്നത് പറഞ്ഞപ്പോൾ 2 വർഷം കഴിഞ്ഞല്ല. 5 पढ़ना। प्रकट किया हाँ। और अपना अधर्म न छुपाया हाँ। और कहा मैं तुम्हारे सामने अपने अपराध को मान लूंगा, तब जब मैंने अंगीकार किया तब प्रभु ने, जब उसने किया 2 साल के बाद तब नहीं आया, जब किया तुरंत हुआ वो। ദൈവത്തിന്റെ ഈ ഇടപെടൽ അറിയാൻ പെട്ടെന്ന്. इसलिए प्रभु इस रीति से कार्य करता है करके ये बात समझ रहे हैं, तभी तुरंत करता है। ഇങ്ങനെയുള്ള ഇടപെടൽ പെട്ടെന്ന് ഉണ്ടാകാത്ത ഒരു വിശ്വാസി എങ്ങനെയാണ് പെട്ടെന്ന് റാപ്ചറാകുന്നത്? तो इस तरह का कार्य प्रभु विश्वासी के जीवन में जब वो अंगीकार करता है तब तुरंत प्रभु कार्य करता है। इस तरह का अनुभव विश्वासियों के जीवन में नहीं है तो तुरैया फूकेगा तो तुरंत कैसा उठा लिया जाएगा फिर? Praise the Lord. Praise the Lord। ആഹ്ലം ധരിക്കാൻ കാത്തിരിക്കുകയല്ല, നമ്മൾ അതിനു മുമ്പേ അങ്ങ് ചെല്ലുക. हमारा നമ്മൾ ആ ധൃതി കണ്ടിട്ട് കർത്താവിന് ഇരിക്കാൻ പറ്റുന്നു. Amen, praise the Lord। विश्वासियों का खासियत क्या है? सच्चा विश्वासी वो है जो तुरैया फूकने के लिए इंतजार नहीं कर रहा है, बल्कि वो अभी एकदम उमंग में आनंद से वो तड़प रहा है स्वर्ग में जाने के लिए। जब प्रभु विश्वासियों का यह तड़प देखता है तो प्रभु भी स्वर्ग में शांत नहीं है, वो तुरंत विश्वासियों को उठा ले जाने का तैयारी में है। നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന കർത്താവ് ഈ ഭൂമിയിൽ വന്ന് കർത്താവ് മരിച്ച് അടക്കപ്പെട്ട് സ്വർഗത്തിലേക്ക് പോയപ്പോഴാണ് സ്വർഗത്തിൽ പോയതാണ് അല്ലേ? हमें क्या लगता है प्रभु जब यीशु दुनिया में आया, फिर मरा, फिर स्वर्ग में गया? അല്ല, ऐसा नहीं है। അവന്റെ മനസ്സ് നമുക്ക് അവിടെ ലൂക്കോസ് അതിന്റെ 9:29-30 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ हम लोग लूका का पुस्तक उसका 9 അവൻ का 29 और 30 പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ 29 और 30 में पढ़ते समय में പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब वो प्रार्थना कर रहा था, करते जा रहा था, എന്താണ് സംഭവിച്ചത്? तब क्या हुआ? അവന്റെ മുഖഭാവം മാറി, उसका 29 और 30 में उसका चेहरे का रूप बदल गया അവന്റെ വസ്ത്രം ഷൈനായി, അവൻ പർവ്വം മലയിൽ തേജസ്കരിക്കപ്പെട്ടു. और उसका वस्त्र क्या हो गया? श्वेत हो गया और उधर ही वो रूपांतर हो गया। देखिए, മരിച്ചടന്ന് സ്വർഗത്തിൽ പോയതാണോ? मतलब वो तभी मरा, फिर मर के 3 दिन का पुनरुत्थान हो गया, फिर स्वर्ग में गया। वो अनुभव है क्या यीशु का? യേശു ആരാന്നറിയാമോ? यीशु कौन है? സ്വർഗത്തെ ഭൂമി കൊണ്ടുവരുന്ന വ്യക്തി. वो व्यक्ति है जिसने स्वर्ग को भूमि पर लाया। അവന്റെ മക്കളോ, അവന്റെ വിശ്വാസികളോ, उनके विश्वासी സഭയോ, कलीसिया कौन है? നമ്മൾ ലോകത്തെ കീഴ്മേൽ മറിക്കുന്നവരാണ്. वो लोग हैं जो दुनिया को हिलाने वाले लोग हैं। അവൻ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब वो प्रार्थना कर रहा था തേജസ്കരിക്കും. वो तभी तुरंत क्या हो गया? महिमादायक हो गया। പറഞ്ഞത് നമ്മളിപ്പോ കർത്താവ് തേജസ്കരിക്കപ്പെട്ടപ്പോൾ അതുപോലെ എനിക്കും വേണമെന്നല്ല നമ്മൾ പറയുന്നത്. तो मैं ये नहीं बोल रहा हूँ कि देखा यीशु ऐसा चमक गया, तेजो में हो गया, शोभापूर्ण हो गया, हम भी प्रार्थना करके शोभापूर्ण हो जाएंगे तुरंत, वैसा मनोभावना होगा, वैसा की बात नहीं कर रहा हूँ मैं। പക്ഷേ परंतु എന്തെങ്കിലും സംഭവിക്കും. पर कुछ तो होने वाला है हमारे जीवन के अंदर। ആത്മാവ് ജ്ഞാനം തരും, आत्मा हमको बुद्धि देगा, നമുക്ക് ആ തേജസ്സിന് പരിജ്ഞാനം തരും. हमें वो प्रभु का उस बात का, महिमा का, वो चमक का, प्रकाश के बारे में जानने का वो जानकारी देगा। യേശു ക്രിസ്തുവിന്റെ മുഖത്ത് പ്രകാശിക്കുന്ന പ്രകാശത്തിന്റെ പരിജ്ഞാനം പെട്ടെന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് വരും. यीशु मसीह का चेहरे पर चमकने वाला वो ज्ञान और बुद्धि और वो समझ की बातें तुरंत हमारे हृदय में चमकेगा। വായിക്കുകയാണ് പെട്ടെന്ന്. वहां पर हम पढ़ते हैं जल्दी से മോശെ ഏലിയാവ് സംസാരിക്കുന്നു. तुरंत वहां पर कौन आया? मूसा और एलीजा वहां पर आया।
പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നപ്പോൾ जब वो प्रार्थना कर ही रहा था, നമ്മൾ ദാനിയേലിന്റെ പ്രാർത്ഥന കണ്ടു, दानियेल का प्रार्थना को देखा, ദാവീദിന്റെ പ്രാർത്ഥനകൾ കണ്ടു. दाऊद का प्रार्थना को देखा. ഇവിടെയെല്ലാം ഒരു പ്രത്യേകത പെട്ടെന്ന് സംഭവിക്കുന്ന കാര്യങ്ങളാണ്. बस ये सब हम यहाँ पर क्या पढ़ते हैं कि सब फटफट जल्दी से होने वाला, तुरंत हो रहा था बातें. Praise the Lord. Praise the Lord. നമ്മൾ പെട്ടെന്ന് ദൈവത്തിന് ക്ഷണത്തിൽ ഷിഫ്റ്റ് ആകുന്ന ആൾക്കാരാണ്. हम लोग वो लोग हैं जो तुरंत ही जल्दी से प्रभु की ओर मुड़ने वाले लोग हैं. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പെട്ടെന്ന് പെട്ടെന്ന് ചില കാര്യങ്ങൾ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് ചെയ്യും. इसलिए इस कारण प्रभु हमारे जीवन में तुरंत तुरंत बातें करेगा. നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 2-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 2:1 में हम एक बात पढ़ते when the हैं. day of Pentecost fully came, जब पेंतकोस्त का दिन का पूर्णता आया, പെന്തക്കോസ്ത് ദിവസം വന്നപ്പോൾ यानी कि पेंतकोस्त का दिन जब आया, ഒരു കാര്യം മനസ്സിലാക്കണം. वहां पर समझना है ആരാണ് പെന്തക്കോസ്ത്? पेंतकोस्त के लोग कौन है. പെന്തക്കോസ്തുകാർ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? पेंतकोस्त का लोग है करके നമ്മൾ ഈ उसका വാക്യം मतलब क्या വായിച്ചാൽ है. നമുക്ക് മനസ്സിലാക്കണ്ടേ? ये वाक्य पढ़ेगा तो हमको मालूम पड़ता है. അവിടെ പെന്തക്കോസ്ത് എന്ന് പറഞ്ഞാൽ पेंतकोस्त का मतलब എല്ലാം മറന്ന് सब बातें भूल कर എല്ലാവരും ഒരു മനസ്സോടെ കൂടി വരുമ്പോൾ ആത്മാവ് തരുന്ന ഒരു അനുഭവമാണ് പെന്തക്കോസ്ത് അനുഭവം. मतलब सब लोग सब बातें भूल कर, सब लोग एकत्र होकर एक मन में अगर रहेंगे तो प्रभु का आत्मा एक अनुभव देगा. वो अनुभव है पेंतकोस्त का दिन का अनुभव. നമ്മളിവിടെ ആ ഒരു മനസ്സോടെ ഏകാത്മാവിലാണെങ്കിൽ അത് പെന്തക്കോസ്ത് അനുഭവമാണ്. उसी तरह आज भी अगर हम लोग यहाँ पर बैठकर सब बातें भूल कर एक मन होकर एक चित्त में अगर रहेंगे तो हम लोग वो पेंतकोस्त का दिन का अनुभव में है. എന്താണ് നമ്മൾ അപ്പോൾ ഒരുമിച്ച് കൂടുമ്പോൾ, तो जब हम लोग എല്ലാം ഒരുമിച്ച് കൂടുമ്പോൾ जब हम लोग सब एकत्र होकर एक चित्त रहेंगे तो ഇതാണ് സംഭവിക്കുന്നത്. क्या होगा. അപ്പൊ പ്രാർത്ഥന മാത്രമല്ല, तो सिर्फ प्रार्थना ही कर रहे हैं ऐसा नहीं. നമ്മൾ ഒരുമിച്ച് കൂടുന്നത് തന്നെ പെട്ടെന്ന് എന്തോ ആത്മാവിന് ചെയ്യാനുള്ള വഴി നമ്മൾ ഒരുക്കുകയാണ്. Amen. यानी कि अगर सिर्फ हम लोग एक मन होकर एकत्र हो रहे हैं तो वही काफी है आत्मा को हमारे अंदर कुछ कार्य करने के लिए. എന്തിനാണ് ഒരുമിച്ച് കൂടുന്നത്? एकत्र क्यों हो रहे हैं. പ്രാർത്ഥിക്കാൻ, प्रार्थना कर रहे हैं, അപ്പം നിൽക്കുവാൻ, रोटी तोड़ने, കൂട്ടായ്മ ചെയ്യാൻ, संगति करने അപ്പോസ്തലന്മാരുടെ ഉപദേശം കേൾക്കാൻ. और प्रेरितों का उपदेश को सुनने. നമ്മൾ ആദ്യമേ സഭയുടെ അത് നോക്കുകയാണെങ്കിൽ अगर हम लोग पहले समय का जो कलीसिया का अवस्था को अगर हम देख रहे हैं तो എല്ലാവർക്കും ആവശ്യം പോലെ ഉണ്ടായിരുന്നു. सब लोगों को जरूरत से अनुग्रह उनके अंदर था. ഒന്നും സ്വന്തം എന്ന് അവർ പറഞ്ഞില്ല. वो लोग कोई भी ये चीज मेरा है बोलकर खुद का है बोलकर नहीं दिया उन लोगों അപ്പോൾ ने. ഒരുമിച്ച് കൂടുന്നതിലുള്ള ഒരു വലിയ അനുഗ്രഹമുണ്ട്. यानी कि एक मन होकर एकत्र होकर संगति करने आना बोला तो वो खुद ही एक आशीष की बात है. ആത്മാവിന്റെ സഹായത്തോട് ഒരുമിച്ച് കൂടുന്നത് വലിയൊരു അനുഗ്രഹം. इसलिए आत्मा की मदद से जब एकत्र होकर आएंगे ना प्रियो, उसमें बहुत बड़ा आनंद है. അപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ नीचे जब पढ़ते हैं അപ്പോൾ ഇനി നമ്മൾ ആ പ്രാർത്ഥന അല്ലെങ്കിൽ അത് വിട്ടിട്ട് നമ്മൾ ഒരുമിച്ച് കൂടുന്നതിന്റെ കാര്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. तो अभी हम लोग प्रार्थना के बारे में सोच रहे थे. अभी हम लोग क्या सोच रहे हैं, एक मन में एकत्र होने की बात. നമ്മൾ ഇനി അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 8:28 ഒരു വാക്യം വായിക്കുമ്പോൾ अभी जब प्रेरितों का कार्य 8:28 जब हम पढ़ते हैं, ആ എത്യോപ്യനായ ഈടൻ അവനെ വചനം വായിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ वहां पर देखो वो खोजा ने जब वो वचन को पढ़ रहा था तब क्या होगा. तब उधर वहां पर कुछ हो रहा है. വായിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ 8:28 पढ़ना ശരിയാണ്, ഒന്നും മനസ്സിലായില്ല. अपने रथ पर बैठा हुआ था हाँ. और लिखा पढ़ता हुआ नोट कर मतलब वो पढ़ते जा रहा था. उसको समझा नहीं हुआ था बट वो पढ़ते जा रहा था. देखो वचन पढ़ते समय में आत्मा को कार्य करने का एक जगह मिल गया, नींव मिल गया उधर. ഒക്കെ പെട്ടെന്ന് तुरंत क्या हो गया, ഫിലിപ്പോസിനോട് ദൈവാത്മാവ് സംസാരിക്കുകയാണ്. तुरंत पवित्र आत्मा फिलिप्पोस से बात किया. പോകാം, तू जा വചനം പറഞ്ഞു കൊടുക്കും. और उस रथ के सामने जाओ और वचन बोल. നമുക്കിനി നമ്മൾ പറയും വായിക്കാൻ അറിയത്തില്ല. हम लोग बहाना देंगे क्या, अरे मुझे पढ़ने नहीं आता. എന്നാൽ लेकिन നമ്മൾ ഈ വചനം ഒന്ന് ജസ്റ്റ് തുറന്ന് കർത്താവേ परंतु प्रियो हम लोग बस ये वचन को खोलिए और प्रभु की उपस्थिति में बैठकर ये पढ़िए. ഞാൻ വായിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब वो पढ़ते ही रह रहा था, അപ്പോൾ നമ്മൾ എത്ര പ്രാവശ്യം വേദപുസ്തകം വായിച്ചിട്ട് ഒന്നും ഗ്രഹിക്കുന്നില്ലെങ്കിൽ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? तो जरा सोचो ना, मैंने कितने बार हम लोग ने बाइबल पढ़ा है फिर भी हमें कुछ समझ में नहीं आ रहा है, तो व्यक्ति का अवस्था क्या है. मतलब അത് പരപ്രേരണയോട് കൂടി ആകാതെ മനസ്സിൽ നമ്മൾ സ്വയം ഹൃദയത്തെ താഴ്ത്തിക്കൊണ്ട് നമ്മുടെ ആവശ്യമാണ് വചനം വായിക്കരുത് എന്നുള്ള നിലയിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ तो इसके लिए ये वचन पढ़ने का विषय है. ये बोल बोलकर जैसा बच्चों को बोलना पड़ता है बेटा पढ़ो पढ़ो, वैसा लोगों को बोल बोलकर पढ़ने का अवस्था ना होते हुए, बल्कि ये मेरा जरूरत है, ये मेरा आवश्यकता है, मेरा उन्नति का कारण है बोलकर खुद का मन से अगर वो तैयारी करेगा तो പെട്ടെന്ന് ആത്മപ്രവൃത്തി तुरंत आत्मा कार्य करेगा, उसी क्षण में आत्मा कार्य करेगा. നമുക്ക് മനസ്സിലായിരിക്കും, ആരെങ്കിലും കൊണ്ടുവരും. अगर शायद पढ़ते समय में समझ में नहीं आएगा, घबराना नहीं, प्रभु किसी को तैयार करेगा समझने के लिए. അല്ലെങ്കിൽ ആത്മാവ് തന്നെ നമുക്ക് വെളിപ്പെടുത്തും. यही तो आत्मा खुद अंदर कार्य करेगा, പെട്ടെന്ന് സംഭവിക്കുന്നത്. परंतु तुरंत होएगा. Praise the Lord. Amen. അതിൽ വായിക്കുന്നതിന് എത്ര ഉത്സാഹമാണ് ഈ
എത്യോപ്യ ക്ഷണം നമുക്ക് കാണിച്ചു തരുന്നത്. जरा सोचो ना, ये व्यक्ति, ये अन्य जाति व्यक्ति, ये वचन पढ़ने का कितना बड़ा उत्तेजना और वो स्वभाव उसने दिखाया। കർത്താവിനോട് പറയണം, प्रभु को बोलना है, ഞാൻ വചനം വായിക്കാൻ പോവുകയാണ്, हे प्रभु मैं वचन पढ़ने जा रहा हूँ, എനിക്ക് ഒന്നും അറിയില്ല, मुझे तो कुछ नहीं मालूम, എന്നാൽ ഞാനിത് വായിക്കുമ്പോൾ എന്റെ ഉള്ളിൽ എന്തെങ്കിലും സംഭവിക്കും. परंतु मैं इतना मानता हूँ कि मैं पढ़ूंगा तो मेरे अंदर कुछ तो होने वाला है, കാരണം നമ്മുടെ ഹൃദയത്തിലാണ് ദൈവത്തിന് പ്രവർത്തിക്കാൻ. क्योंकि प्रभु का हमारा हृदय के अंदर कार्य करने का इच्छा है। നമുക്ക് കർത്താവിന്റെ വിശ്വാസത്തിലേക്ക് വരാത്ത ഒരാളാണ് കൊർന്നേലിയോസ്. अभी एक दूसरा व्यक्ति का हम देखते हैं जो प्रभु का विश्वास पे आया नहीं था, उसका नाम है कुरनेलियुस। അവന് ആ യഹൂദ മര്യാദ പ്രകാരം ജീവിക്കുകയാണ്. वो एक अन्य जाति है, परंतु यहूदियों का रीत रिवाज के अनुसार जी रहा है। അവന് പത്രോസ് അവന്റെ വീട്ടിൽ വന്നപ്പോൾ जब पत्रोस उसके घर पे आया, ആ 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 30-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 10 का 30 पे पढ़ते हैं, ആരംഭത്തിൽ നമ്മൾ വായിക്കാൻ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ എന്നാണ്. हम लोग शुरुआत में पढ़ते समय में हम देखते हैं कि जब वो प्रार्थना कर रहा था तब, എന്നാൽ ഇവിടെ നമ്മള് പത്രോസിനോട് അദ്ദേഹം പറയുന്നത്, परंतु जब वो पत्रोस को जब वो बताता है, മലയാളത്തിൽ പ്രാർത്ഥന എന്നാണ്, എന്നാൽ അത് നമ്മൾ ഒറിജിനൽ ട്രാൻസ്ലേഷൻ ഞാൻ ഉപവസിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ എന്നാണ്. वहां पर 30 पढ़ना, 10 का 30। इसी घड़ी पूरे साथ हुए मैं अपने घर में तीसरे प्रहर प्रार्थना करी। हाँ, प्रार्थना करी, राइट। प्रार्थना मैं कर ही रहा था तब स्वर्गदूत आया। ഫാസ്റ്റിംഗ് ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ എന്നാണ്. He prayed था वहां पर, सॉरी प्रार्थना नहीं आना चाहिए, उपवास कर रहा था। हाँ, अंग्रेजी में आया, आई वॉज फास्टिंग, 4 दिन में उपवास कर रहा था। ഞാൻ ഉപവസിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ तो वहां पर लिखा है कि वाक्य 30 पे कि 4 दिन में क्या किया, उपवास में कर रहा था। നമ്മുടെ ഇന്ത്യൻ ലാംഗ്വേജിലുള്ള ട്രാൻസ്ലേഷൻ അത് വന്നിട്ടില്ല, परंतु भारतीय भाषा का भाषांतर में नहीं आया, अभी मलयालम में भी नहीं है, हिंदी में भी नहीं है। ഞാൻ ഉപവസിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ എന്നാണ്. जब मैं उपवास करते ही रह रहा था, നമ്മൾ 10-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നതാണ്. 10वां अध्याय का शुरुआत में पढ़ते आप देखते हैं वो प्रार्थना किया, वो सही है। പ്രാർത്ഥനയ്ക്ക് സഹായമായിട്ടാണ് ഉപവാസം ഇരിക്കുന്നത്. मतलब वहां पर विषय मैं क्या बताना चाहता हूँ, प्रार्थना के लिए जो मदद करने का जो दूसरा एक हथियार है उपवास। നമുക്കറിയാം, നമുക്ക് മഹാരാഷ്ട്രയിലൊക്കെ ചിലർ ഉപവാസം എടുക്കുന്നുണ്ട്, ജാതീയ ഒന്നും കഴിക്കത്തില്ല, പക്ഷെ പണിയെല്ലാം ചെയ്ത് ഇങ്ങനെ സഞ്ചരിച്ചോണ്ട്. अब देखते ആ हैं ഉപവാസത്തെ കുറിച്ചല്ല, यहाँ पर हम लोग जो भारत में भी इस तरह का अन्य जाति लोगों के अंदर एक स्वभाव है, वो लोग अपना धर्म के विषय का भक्ति के लिए वो लोग भी उपवास करते हैं, परंतु उनका उपवास का खासियत क्या है, भले वो लोग ना खाए तो बाकी सब काम वो लोग एकदम अच्छे से करते हैं। അപ്പോൾ അന്യജാതിക്കാരൻ ദൈവത്തോട് ഉപവാസം എടുക്കുമ്പോൾ ദൈവം പ്രവർത്തിച്ചെങ്കിൽ പ്രിയമുള്ളവരെ, എന്റെ മക്കൾ ഉപവസിച്ചാൽ എത്രയധികം. यहाँ पर कुरनेलियुस का अवस्था देखो, वो एक अन्य जाति होकर वो परमेश्वर का खोज में रहकर वो अगर उपवास करके अगर वो प्रार्थना करके प्रभु की और भक्ति के पास आया, एक अन्य जाति होकर प्रभु इतना बड़ा कार्य कर रहा है, तो हम जो परमेश्वर के बच्चे हैं, उनके संतान है, हम उपवास कर रहे हैं तो प्रभु कितना बड़ा कार्य करेगा। ചിലർ പറയും ഞാൻ ഉപവാസം എടുത്ത് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് कुछ लोग बोलते हैं कि मैंने उपवास करके प्रार्थना किया फिर भी कुछ नहीं मिला। നമ്മള് ഫിലിപ്പി ലേഖനം അതിന്റെ 4-ാം അധ്യായത്തിൽ നിങ്ങൾ ഒന്നിനെ കുറിച്ച് വിചാരപ്പെട്ടിരുന്ന പ്രാർത്ഥനയാലും അപേക്ഷയാലും നിങ്ങളുടെ സ്തോത്രത്തോടുകൂടെ നിങ്ങളുടെ അപേക്ഷ ദൈവത്തോട് അർപ്പിക്കുന്നു എങ്കിൽ ചോദിച്ച കാര്യം കിട്ടുന്നല്ല, സകല ബുദ്ധിയെയും കവിയുന്ന ദൈവസമാധാനം പെട്ടെന്ന് നമുക്ക് കിട്ടും. फिलिप्पियों का पुस्तक उसका 4 अध्याय में कुछ बात में तुम लोग चिंता ना करते, उसका 6 पढ़ना। चिंता मत करो, हाँ। परंतु एक बात तुम्हारे लिए हाँ। प्रार्थना और विनती द्वारा हाँ। धन्यवाद परमेश्वर के सम्मुख ये जाओ तो क्या होगा, वाक्य 7 का शुरुआत, तब परमेश्वर का शांति, तब तुरंत होने वाली एक बात है, 2 മണിക്കൂർ കഴിഞ്ഞല്ല, मतलब 2 घंटे की बात है, ആ സമയം उसी समय में तब നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുകയും ഉപവസിക്കുകയും ചെയ്യുമ്പോൾ ഇത് പ്രാപിച്ചിട്ടേ എഴുന്നേക്കാവൂ. इसके लिए हम लोग ഇടപെടുന്ന ദൈവമാണ് നമ്മുടെ ദൈവം. इसलिए प्रार्थना और उपवास करने के लिए अगर बैठने का निर्णय ले लिया है तो तब प्रभु का शांति का अनुभव होएगा, तो ही तुम लोग उठना, नहीं तो तब तक बैठे रहना। സകല ബുദ്ധിയെയും ഏത് ലോകത്തിലെ ഏറ്റവും വലിയ ബുദ്ധിമാനേക്കാൾ കവിയുന്ന സമാധാനം हाथ बढ़ना, ഹൃദയത്തിലേക്ക് ആ നിമിഷം വ്യാപരിക്കും. हाथ बढ़ना। शांति हाँ। सारी समस्या देखो सारे समझ से परे, मतलब क्या, इस दुनिया में कितने लोगों को शांति अनुभव है, वो संसारी अनुभव उससे भी बड़ा है, उससे भी परे है, वो लोग भी संसार के लोग भी समझ नहीं सकते, उससे भी बड़ा प्रभु का शांति हमको मिलेगा। അത് പിന്നെ ദേവദാസന്റെ പൗലോസിന് മാത്രമേ ഉള്ളൂ. क्या ये सिर्फ पौलुस से लिखा है इसलिए पौलुस का ही है, ऐसा है क्या? കാരണം പൗലോസ് പെട്ടെന്ന് രൂപാന്തരപ്പെടുന്നത് എന്തുകൊണ്ടാ? वो पौलुस तुरंत फटक से वो महिमादायक क्यों होगा?
അവന്റെ ഉള്ളിൽ ഇങ്ങനെ പെട്ടെന്ന് ചില കാര്യങ്ങൾ നടക്കുന്നുണ്ട്. उसके जीवन में जब वो जीते समय में उसके अंदर में क्षण भर में पल भर में कुछ बातें फटाक से होता था। Praise the Lord. मैं നമ്മൾ പത്രോസിന്റെ കാര്യം എടുക്കുകയാണെങ്കിൽ पत्रोस का ही बात ले तो നമ്മൾ അതിന്റെ 10:19 प्रेरितों का कार्य 10 का 19 जब हम पढ़ते हैं അവിടെ ഒരു കാര്യമുണ്ട്. ഞാൻ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ वहां पर while Peter still thinking, ഞാൻ അതായത് ഒരു ദർശനം കണ്ടു. 10 का 19 में वहां पर पढ़ते समय जब वो सोच ही रहा था करके ആണോ? ऐसा അപ്പോൾ शब्द आना चाहिए। ചിന്തിക്കുന്നത് പോലും പെട്ടെന്ന് ദൈവം ഇടപെടാൻ കാര്യമാണ്. पढ़े 19 पढ़ा दर्शन पर सोच ही रहा देखो सोच ही रहा था, यानी कि विश्वास में खासियत देखो, अगर वो सोचेगा तो भी प्रभु का कार्य उसके अंदर होगा। അവൻ വചനം വായിച്ചില്ല, उसने वचन नहीं पढ़ा, പ്രാർത്ഥിച്ചില്ല, प्रार्थना नहीं किया, ധ്യാനിച്ചില്ല, ध्यान नहीं किया, മധ്യസ്ഥത ചെയ്തില്ല, मध्यस्थी नहीं किया, പാപങ്ങൾ ഏറ്റുപറഞ്ഞില്ല. पाप का अंगीकार नहीं किया, താൻ ആ ദർശനം ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കും. बस वो दर्शन आया उसके बारे में वो सोच ही रहा था। ആത്മാവിന്റെ ചിന്ത देखो आत्मा में मन रखना അത് ജീവനും സമാധാനവുമാണ്. वो जीवन और शांति है, ആത്മാവ് വ്യാപരിക്കും. कि आत्मा कार्य करता है, പെട്ടെന്ന് അവനെ ഗൈഡ് ചെയ്യുകയാണ്. तुरंत उसमें चला रहा है। फिर അവൻ പെട്ടെന്ന് ആത്മാവ് അവനോട് तो तुरंत आत्मा ने कार्य किया। praise the Lord. मैं നമ്മൾ ഇനി അതേ ആ അധ്യായത്തിൽ തന്നെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसी अध्याय में जब नीचे पढ़ते हैं അതിന്റെ 44-ാം അധ്യായം വാക്യത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ 10 का 44 में जब हम पढ़ते हैं, ഇവിടെ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. यहाँ पर उधर सोच रहा था, ഇവിടെ നമ്മൾ അതേം വചനം സംസാരിച്ചുകൊണ്ടേയിരുന്നപ്പോൾ इधर 44 में क्या पढ़ रहे हैं, जब पौलुस वचन का बातें कर रहा था ഇത് സംഭവിച്ചു. तब क्या हुआ, ആത്മാവിന്റെ മേൽ വന്നു. आत्मा അവർ ആത്മാവിൽ നിറഞ്ഞു. आत्मा सुनने वाले लोगों के ऊपर आ गया और वो लोग आत्मा से भर गए। നമ്മൾ 4-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. അത് അവർ പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ ആത്മാവിൽ നിറഞ്ഞതായ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग देखो अध्याय 4 में हमने क्या पढ़ा, जब वो लोग प्रार्थना कर रहे थे तब आत्मा से वो लोग भर गए करके शुरुआत प्रेरित तो 4 में हम पढ़ते हैं। ഇവിടെ പത്രോസ് സംസാരിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ परंतु यहाँ पर हम देखते हैं कि पत्रोस जब वो वचन बात कर रहा था ഒരു ആത്മാവ് നിറഞ്ഞു. उसी क्षण में वो लोग आत्मा से भर गया। ആ പത്രോസ് സംസാരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मतलब पत्रोस बातें कर रहा है, പിന്നെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ചേർന്ന് വായിക്കുമ്പോൾ और उसी के साथ जब अगला वाक्य पढ़ते हैं, അവർ കേട്ടുകൊണ്ടേയിരിക്കുകയാണ്. അതിനാണ് അങ്ങ് ഒരുമിച്ച് പോകണം. उसी के साथ साथ जब वो बोल रहे थे उधर जो लोग थे वो लोग सुन भी रहे थे, तभी वो लोग का हो गया। അവർ ശ്രദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो लोग सुन भी रहे थे, അപ്പൊ വചനം പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നു. मतलब वचन बोलते जा रहा था കേൾക്കാര് ആഗ്രഹത്തോടെ ശ്രദ്ധിച്ചുകൊണ്ടിരിക്കുന്നു. और जो सुनने वाले लोग हैं पूरा मन लगाकर सुन रहे थे, പെട്ടെന്ന് ആത്മാവ് നിറഞ്ഞു. तुरंत आत्मा का कार्य वहां पर हुआ। ആത്മാവിന്റെ കൺട്രോളാണ് കാര്യങ്ങളെല്ലാം പോകുന്നത്. अगर सचमुच आत्मा के नियंत्रण में सब बातें हो रहे हैं तो എത്ര അനുഗ്രഹമാണ്. कितना आशीषित बात है हम जो कर रहे हैं कार्य। അപ്പോൾ വചനം സംസാരിക്കുമ്പോൾ इसलिए जब वचन बात करते समय में അത് ആത്മാവിലാണെങ്കിൽ अगर आत्मा से भरा हुआ है तो കേൾക്കുന്നവർ जो सुन रहे हैं ആത്മാവിലാണെങ്കിൽ वो लोग आत्मा में सुन रहे हैं तो ഒരു നിറവുണ്ട്, एक भरने का कार्य ഒരു होगा, അനുഗ്രഹമുണ്ട്, एक आशीष है, ഒരു ഒരു എന്താണ് റാപ്ചർ ഉണ്ട്. एक उठा लिया जाने का अनुभव है। നമ്മൾ ഭൂമിയിലല്ല, फिर हम लोग तभी भूमि पर नहीं है, ഉയരത്തിലിരിക്കുന്നത് ചിന്തിക്കാൻ കർത്താവ് പിതാവായ ദൈവത്തിന്റെ വലത്തുഭാഗത്തിരിക്കുന്ന ഉയരത്തിലുള്ളത് ചിന്തിപ്പീൻ. ഇതാണ് ആത്മാവ് ചെയ്യുന്നത്. तो आत्मा क्या करता है, जो स्वर्ग में परमेश्वर के दाहिने ओर बैठा हुआ विराजमान प्रभु यीशु मसीह के बारे का मन में उस स्तर में हम लोग उठा लिए जाएंगे। പെട്ടെന്ന് നമ്മുടെ ആത്മാവ് നമ്മുടെ മനസ്സ് ഉയർത്തപ്പെടും. तुरंत उसी क्षण में हमारा मन उठा लिया जा रहा है। എവിടേക്ക് പോകുന്നു? कहां पर जा रहा है? ആ स्वर्ग के सामने। അത് പെട്ടെന്നുള്ള കാര്യം. बोलो वो जल्दी हो रहा है वो। നമുക്ക് വലിയ വചനം പഠിക്കാനൊന്നും വേണ്ട. उसके लिए बड़ा वचन का बड़ा पंडित होने का जरूरत नहीं है, രക്തം കൊടുത്ത് വിലക്ക് വാങ്ങപ്പെട്ടവനാണോ? क्योंकि अगर परमेश्वर का यीशु मसीह का लहू का के द्वारा तू मूल नाम लेकर खरीदा हुआ व्यक्ति है तो നിന്റെ പാപങ്ങൾക്ക് പരിഹാരം വന്നോ? तेरा पाप का हल मिला है तो നാം ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മുടെ ഹൃദയം തുറക്കുമ്പോൾ अगर ऐसा व्यक्ति परमेश्वर की उपस्थिति में जब अपना मन खोलता है നമ്മുടെ ആത്മാവിൽ എടുക്കപ്പെടുകയാണ്. हम लोग आत्मा में उठा लिया जा रहे हैं, ഇതിനെയാണ് റാപ്ചർ മൈൻഡ്. इसी को उठा लिया जाने का मनोअवस्था। അങ്ങനെ ഉള്ളവർക്കാണ് പെട്ടെന്ന് ശരീരത്തിൽ മാത്രം വരുന്നത്. ऐसे लोग हैं तो हमेशा प्रभु का मन में उठा लिया का अनुभव में है, उन लोग का एक दिन पूरा या पुकर शरीर भी रूपांतर होकर उठा लिया जाएगा। ഈ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 1-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യം തന്നെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 1 का 10 जब हम पढ़ते हैं, കർത്താവ് സ്വർഗത്തിലേക്ക് പോവുകയാണ്. प्रभु वापस स्वर्ग की ओर जा रहा है അവർ നോക്കിക്കൊണ്ടേയിരുന്നു നമ്മൾ വായിക്കുന്നു. और वहां पर पढ़ते हैं कि जब वो देखते ही रह रहे थे, അങ്ങനെ പോയിക്കൊണ്ടിരുന്നപ്പോൾ ऐसा जब देख रहे थे രണ്ട് ദൂതന്മാർ तुरंत वापस वो स्वर्गदूत वहां पर आया। അവർ ദൂതന്മാരെ കാത്തിരുന്നതല്ല, वो लोग स्वर्गदूतों को इंतजार कर रहे थे, ऐसा नहीं है, അവരുടെ ഒറ്റ ലക്ഷ്യം उसका एक ही लक्ष्य था। കർത്താവ് ഉയർത്തി അവർ സ്വർഗത്തിലേക്ക് നോക്കിക്കൊണ്ടേ. मतलब प्रभु जो स्वर्गीय स्थानों में उठा लिया जा रहा था, वो जब जा रहा था वही बात चेले लोग देख रहे थे, അല്ലേ? है ना? Praise the Lord. Praise the Lord.
നമ്മുടെ കർത്താവിനോട് ബന്ധപ്പെടുത്തി നമ്മുടെ മനസ്സിനെ നമ്മൾ തയ്യാറാക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് ചില കാര്യങ്ങൾ നമ്മൾ സംഭവിക്കും. इसलिए प्रिय, हम अपने मन को तैयार कर कर, अपने आप को झुकाकर प्रभु के लिए जब हम लोग तैयारी करते रहेंगे, तुरंत हमारा जीवन में कुछ होगा. നമ്മള് കർത്താവ് ഉയർത്തെഴുന്നേറ്റതിനു ശേഷം प्रभु उठा लिए जाने के बाद കർത്താവിന്റെ രണ്ട് ശിഷ്യന്മാര്, രണ്ടോ മൂന്നോ എത്രയെന്ന് അറിയില്ല, അവിടെ നമ്മൾ ലൂക്കോസിനെ സൂചിപ്പിച്ച് 24 അധ്യായത്തിന് 30 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ वहां पर लूका का पुस्तक 24 पे हम लोग पढ़ते समय में രണ്ടുപേരുടെ പേരെ പറയുന്നുള്ളൂ. वहां पर 2 लोगों का नाम बताया गया है. അവിടെ ആ വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 24:30 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. ലൂക്കോസ് 24:30. 24 का 30 पढ़ना. ये बेबसा भोजन हाँ. और उसने रोटी का धन्यवाद किया हाँ. और उसे तोड़कर देने लगा. हाँ. നോക്കുക, हाँ. അവൻ ആ മേശയിൽ ഇരുന്ന് അപ്പം നുറുക്കിയപ്പോൾ പെട്ടെന്ന് എന്ത് സംഭവിച്ചു? तो जब प्रभु चेलों के साथ वहां पर उन लोगों के साथ बैठकर रोटी तोड़कर उनको दिया, तब क्या हो गया? क्या आंखें खुल गई. കർത്തൃമേശ എങ്ങനെയുള്ള കർത്തൃമേശയാണ്? तो प्रभु बेज का खासियत क्या है? वो किस प्रकार का प्रभु बेज है? നമ്മള് ദൈവദാസന്മാരാണ് അപ്പം മുറിക്കുന്നതെങ്കിലും तो भले ही प्रभु का दास है जो रोटी तोड़ता है, ക്രിസ്തു അവന്റെ ശരീരം നുറുക്കപ്പെട്ടവനായിട്ട് നമുക്ക് തരികയാണ്. परंतु वास्तव में हम क्या देख रहे हैं? मसीह जिसका देह हमारे लिए टूटा गया, पीसा गया, वो हमारे पास आ रहा है. എല്ലാ കർത്തൃമേശയിലും അവന്റെ മിസ്റ്റിക്കലായിട്ടുള്ള ഒരു സാന്നിധ്യമുണ്ട്. हर एक प्रभु बेज में प्रभु का एक आत्मिक उपस्थिति रहता है. നാം അവനെ അക്ഷരീയമായി കാണുന്നില്ലെങ്കിലും हम लोग भले ही उनको हम लोग शारीरिक आंखों से देख नहीं रहे, तो भी നമ്മളെ അവൻ സ്നേഹിച്ചതിന്റെ ഒരു പെട്ടെന്നുള്ള ഒരു ആഗീകരണം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നടക്കും. मतलब प्रभु हमसे प्रेम करता है करके उसका वो अंदर का वो बोध तुरंत हमारे अंदर अवस्था आएगा. അതാണ് കർത്താവിന്റെ മേശയിൽ പങ്കെടുക്കാനുള്ള യോഗം. നീ അപ്പത്തെ വിവേചിക്കാഞ്ഞാൽ, इसलिए അവന്റെ ശരീരത്തെ വിവേചിക്കാഞ്ഞാൽ, നിന്റെ ശരീരത്തല്ല കർത്താവിന്റെ ശരീരത്തെ വിവേചിക്കാഞ്ഞാൽ. इसलिए वहां पर 1 कोरिन्थी 11 में पौलुस वहां पर लोगों को चेतावनी क्या देता है? तू योग्य रीति से तू आया है कि नहीं? मतलब क्या तू प्रभु का शरीर को तू सही रीति से परख के आया है कि नहीं? कि वो जानता है कि ये एक रोटी के द्वारा है, तुझे प्रभु के साथ फेल हुआ करके वो बोध से तू आया है कि नहीं? അപ്പൊ കർത്തൃമേശ എങ്ങനെയുള്ളതാണ്? प्रभु बेज किस तरह का बेज है? നമ്മുടെ കണ്ണുകൾ എല്ലാം പൂർണ്ണമായി തുറന്നിട്ടില്ല. हमारा आंखें अभी भी पूर्ण रीति से खुला नहीं है. ഇനിയും തുറക്കപ്പെടേണ്ടത് अभी ആവശ്യമാണ്. भी बहुत से बातों पे हमारा आंखें खुलना बाकी है. അവര് കർത്താവ് അപ്പം നുറുക്കിയപ്പോൾ जब प्रभु ने रोटी तोड़ा, പെട്ടെന്ന് നമ്മുടെ കണ്ണുകൾ തുറന്നു. तुरंत उनके तब उनके आंखें खुल गई അവനെ അറിഞ്ഞു. और उस प्रभु को जाना. കർത്താവിനെ അറിഞ്ഞു. प्रभु को वो लोग जान लिए. നമ്മൾ അതിനെ 31 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 31 में जब हम पढ़ते हैं, पहचान लिया. കണ്ണ് തുറക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो मतलब आंखें खुल जाना, उसका मतलब क्या है? അവനെ അറിയുകയാണ്. मतलब प्रभु को जानना, प्रभु को पहचानना. Praise the Lord. Praise the Lord. അപ്പൊ കർത്തൃമേശയിൽ ഇങ്ങനെ അനുഗ്രഹമുണ്ട്. इसलिए प्रभु बेज में भी इस प्रकार का एक आशीष है. കഴിഞ്ഞ ആഴ്ചയേക്കാൾ हम लोग गए हफ्ते से भी ज्यादा കുറച്ചും കൂടെ അവനെ അറിഞ്ഞു. आज हम लोग थोड़ा और प्रभु को जान लिए അടുത്തറിഞ്ഞു. और प्रभु का निकट हो गए. കർത്താവ് മോശയോട് പറയുന്നുണ്ട്, प्रभु मूसा से कहता है, നിന്നെ അടുത്തറിയാൻ ഞാൻ തന്നു. मैं तू मेरा निकट आकर जानने के लिए आशीष, उसका आशीष मैं तो अनुग्रह मैं तुझे दूंगा. അത് ഈ ഭൂമിയിലെ വലിയൊരു അനുഗ്രഹമാണ്. और वो इस दुनिया का सबसे बड़ा अनुग्रह है. നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് അറിയുകയല്ല, मतलब स्वर्ग में जाकर जानेंगे वैसा नहीं, ഇവിടെ വെച്ച് തന്നെ यहाँ ही पर അവനെ അറിയുന്ന ഒരു അനുഭവത്തിലേക്കാണ് മേശ കൊണ്ടുവരുന്നത്. मतलब प्रभु को हम जान सके, पहचान सके, वो अनुभव का खासियत है मेज का. നമ്മള് ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ പെട്ടെന്ന് ചിലത് സംഭവിച്ചു. അപ്പോൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब आपने थोड़ी देर पहले देखा, जब पत्रोस सोच ही रहा था, तब आत्मा ने कार्य किया. അവൻ വചനം പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ, फिर हमने देखा कि पत्रोस जब वचन बोल ही रहा था, तब आत्मा ने कार्य किया. അവർ കേട്ടുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ और उसी समय में लोग सुन भी रहे थे, तब आत्मा ने कार्य किया. കർത്താവിന് മേശയിൽ അവൻ അപ്പം മുറിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ और प्रभु का मेज में जब प्रभु रोटी तोड़ रख के दे रहा था, ഇതൊക്കെ ചുമ്മാതങ്ങ് രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നതാണോ? ये सब बातें ऐसा किया तब ऐसा हुआ, ऐसा किया तब ऐसा हुआ, ऐसे व्यर्थ में लिखा है क्या प्रिय वचन में? അവിടെ ഉണ്ടായ സംഭവങ്ങൾ നമ്മുടെ ഇടയിൽ റിപ്പീറ്റ് ചെയ്യുന്നതാണ്. मतलब क्या उस समय में जो लिखा हुआ बातें आज हमारे जीवन में वही अनुभव हो रहा है. നമ്മൾ അതിന്റെ 24-ന്റെ 14-15 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ तो वही लूका 24 का उसका 14-15 पढ़ते समय में पढ़ना. ഇവർക്ക് വലിയ അറിവൊന്നുമില്ല. तब ये चेलों को ज्यादा जानकारी नहीं है, പക്ഷെ അവർ പ്രാർത്ഥിക്കല്ല, परंतु ये लोग प्रार्थना भी नहीं कर रहे थे, ഇവർ വചനം ചിന്തിക്കല്ല, वचन भी ये लोग मनन नहीं कर रहे थे, ഉപവസിക്കല്ല. उपवास भी नहीं किया. ജസ്റ്റ് കോൺസ്റ്റന്റ് ടോക്കിങ്ങില് അവർ കർത്താവിനെ കുറിച്ചാണ് പറയുന്നത്. बस स्वाभाविक रीति से वो लोग एक दूसरे किसके बारे में
സംസാരിക്കുകയും वो लोग जब बात कर रहे थे, ഇങ്ങനെ ചെയ്തപ്പോൾ അവൻ അവരോട് ചേർന്ന് നടന്നു. Nearness of Christ. കർത്താവിനോട് ചേർന്ന് നടന്നു. वो आगे बढ़ रहे, जब ये आपस में बातचीत पूछताछ कर रहे थे, हाँ। तो यीशु आपस उनसे कहा, നോക്കുക, देखो यीशु मसीह का पास आने का अनुभव उनको मिला, प्रभु का निकटपन का अनुभव उनको मिला। ഓ, എത്ര അനുഗ്രഹം. कितना आशीषित बात है ना प्रियो, അത്ഭുതവാനായ യേശുവാണ്. ये भला ये यीशु कितना अद्भुत यीशु मसीह है हमारे लिए। ചുമ്മാ മഹാത്മാഗാന്ധിയുടെ കാര്യം പറഞ്ഞുകൊണ്ടിരുന്ന പ്രയോജനമുണ്ടോ? ऐसे ही अगर महात्मा गांधी के बारे में सोचेगा तो आपको कुछ फायदा होगा क्या? കാരണം അവന്റെ സ്പിരിറ്റ് അറസ്റ്റഡ്. क्योंकि उनका गांधी का आत्मा क्या है, वो अभी कैदित है। എന്നാൽ അവന്റെ വചനത്തിന് യാതൊരു, ക്രിസ്തുവിന്റെ വചനത്തിന് യാതൊരു ബന്ധമില്ല. അവന്റെ ആത്മാവ്, അവന്റെ വചനം എവിടെ അവനെ കുറിച്ച് ചിന്തിക്കുന്നു, അവിടെ അവൻ ആത്മാവിന്റെ സാന്നിധ്യം. परंतु प्रभु कभी भी जंजीर में फंसा हुआ नहीं है, बंदित नहीं है। प्रभु का वचन जिधर बोला जाएगा, जिधर प्रभु का वचन का कार्य होता रहेगा, उधर प्रभु का उपस्थिति है। അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറഞ്ഞിട്ടുണ്ട് പഴയ നിയമത്തിൽ, നിങ്ങൾ വീട്ടിൽ മക്കളോട് കൂടി ഇരിക്കുമ്പോൾ ചുമ്മാതെ ആവശ്യമില്ലാത്ത കാര്യങ്ങൾ പറയരുത്. ഞാൻ നിങ്ങളെ എങ്ങനെ വിധിച്ചുവെന്ന്, നിങ്ങൾക്ക് ഞാൻ രക്ഷകനായിട്ടുണ്ട് എന്ന് നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ മക്കളോട് പറയണം. നീ എഴുന്നേൽക്കുമ്പോൾ, പോകുമ്പോൾ, വരുമ്പോൾ, ഇരിക്കുമ്പോൾ, എഴുന്നേൽക്കുമ്പോഴെല്ലാം എന്നെ ഓർക്കണം, എന്നെ ചിന്തിക്കണം, എന്റെ വചനം പറയണം. इसलिए पुराने नियम में प्रभु ने ये सब बातें व्यवस्था विवरण में बोला है, इसराइल लोगों को बोला है, तुम लोग जब घर पे बैठते समय में अपने बच्चों के साथ तुम बैठोगे तो ऐसी व्यर्थ में उधर इधर के बातें नहीं बोलना, बल्कि अपने पीढ़ी को, आने वाली पीढ़ी को तुम लोग बताना कि किस रीति से इसराइल का परमेश्वर इसराइल को अद्भुत रीति से कैसे उन लोगों को छुड़ाया। तुम्हारा सुबह उठते समय में, तुम लोग बैठते समय में, तुम्हारा चलते समय में, वापस आते समय में, सब कार्य में तुम लोग मुझे याद करना। വീട്ടിൽ ഭാര്യയും ഭർത്താവും എപ്പോഴും കർത്താവിന്റെ കാര്യങ്ങൾ പറയണം. इसलिए पति पत्नी हमेशा घर में एक दूसरे से प्रभु के बारे में बोलना है। അങ്ങനെയാണ് ഈ മക്കളെ നമ്മൾ അധികം ഉപദേശിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. ऐसा है तो फिर बच्चों को फिर ज्यादा उपदेश देने का जरूरत नहीं है, ഞാൻ ഇവര് പറയുന്നതാണ് കേൾക്കുന്നത്. क्योंकि जो माता पिता बोल रहे हैं वही बच्चे सुनेंगे। അപ്പനും അമ്മയും വഴക്കുണ്ടാക്കിയാലോ? माता पिता घर पे झगड़ा कर रहे हैं तो അപ്പോഴും ചില സംഭവിക്കുന്നുണ്ടോ? अभी भी कुछ हो रहा है घर पे, കാരണം കണ്ടാൽ ഉടനെ മോഹിക്കുന്ന ഒരു ലോകത്തിലാണ് നമ്മൾ. क्योंकि देखते ही तुरंत मोह हो जाए, इस प्रकार का नाशवान स्वभाव का दुनिया में जी रहे हैं। അങ്ങനെയുള്ള ലോകത്തിൽ, ഈ ലോകത്തിന് ദൈവത്തെ പോലും അറിയാത്ത രീതിയിൽ സ്വർഗസ്ഥനായ ദൈവം തന്റെ മക്കളിൽ ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. तो इस तरह का एक भ्रष्ट और श्रापित नगर में ये दुनिया का ईश्वर, जगत का ईश्वर लोगों में कार्य करते समय में उससे भी बड़ा कार्य प्रभु एक ऐसा कार्य कर रहा है जो ये जगत का ईश्वर समझ नहीं पाता, वो कार्य रहस्य में प्रभु हमारे अंदर कर रहा है। നമ്മൾ അതിന്റെ 24 അധ്യായത്തിന് 32 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 24 का 32 जब हम पढ़ते हैं, അവിടെ പറയുകയാണ്, അവര് उधर वो लोग कह रहे हैं, കർത്താവ് വന്ന് സംസാരത്തെല്ലാം പോയി കഴിഞ്ഞിട്ട് അവർ പറഞ്ഞു, അവർ തമ്മിൽ പറയുകയാണ് വേറൊരു കാര്യം. तो अभी प्रभु आया, रोटी तोड़कर भी चला गया, फिर अभी वहां पर अभी आपस में कुछ और बात बोल रहे हो। അവൻ നമ്മളോട് തിരുവെഴുത്തുകളിലൂടെ സംസാരിച്ചപ്പോൾ നമ്മുടെ ഹൃദയം കത്തിക്കൊണ്ടിരുന്നുവല്ലോ. जब ये व्यक्ति यीशु हमारे साथ वचन बात कर रहा था, हमारा हृदय जल रहा था। അവൻ സംസാരിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ, जब वो वचन बोलते जा रहा था, हमारा हृदय जलते जा रहा था। നോക്കുക, കർത്താവ് നമ്മളോട് സംസാരിക്കുമ്പോൾ ഇതാണ്. इसी तरह प्रभु अगर आज सबसे बात करेगा ना, हमारे हृदय में भी इसी कार्य होगा। फिर ഒരു ഉത്സാഹം, एक उत्साह, ഒരു തീക്ഷ്ണത, एक उत्तेजना, എന്താണ്? वो क्या है? ആ ബേണിങ് നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നു. मतलब वो हृदय जलने का अनुभव हमें हो रहा है क्या? എന്താണ് ആ ബേണിങ്? वो क्या है? वो बात प्रभु बात कर रहा है, അത് പെട്ടെന്നുണ്ടാകുന്നതാണ്. वो तुरंत होगा, കാരണം ദൈവത്തിന് അറിയാം മനുഷ്യൻ മറവിയുള്ളവരാണ്. क्योंकि प्रभु जानते हैं मनुष्य है ना, भुलक्कड़ है, भूल जाता है। അതുകൊണ്ട് പെട്ടെന്ന് അവരെ കാര്യങ്ങൾ അറിയിക്കണം. इसलिए तब तुरंत ही प्रभु कार्य करता है। Praise the Lord. വചനം വായിക്കുമ്പോൾ ഹൃദയം പേടാകണം. इसलिए वचन पढ़ते समय में हमारा हृदय जलना है, ദൈവം ഇടപെടുന്നതാണ്. मतलब प्रभु कार्य कर रहा है, ആത്മാവ് ഇടപെടുന്നതാണ്. आत्मा कार्य कर रहा है। Praise the Lord. Praise the Lord. ദൈവം ഇങ്ങനെ ഇടപെടുന്ന ഒരു ദൈവം. मतलब प्रभु इस रीति से हमारे अंदर कार्य करता है। എത്ര നല്ലവനാണ്. कितना भला है हमारा प्रभु। വെറുതെ പൊതു സംസാരത്തിൽ പോലെ യേശുവിനെ പറഞ്ഞ അനുഗ്രഹമാണ്. जरा सोचो ना, स्वाभाविक रीति से अगर मैं प्रभु के बारे में अगर हम लोग बात करेगा तो उसमें भी आशीष है। ऐसा प्रभु हमारे अंदर कार्य कर रहा है। While he was open the scripture, जब वो വേദപുസ്തകം തുറന്നു നമ്മൾ പറഞ്ഞപ്പോൾ, जब वो वचन का खुलासा करके वचन को खोलकर अब एक एक बातें बताते रहेगा। Praise the Lord. Praise the Lord. ഏതെല്ലാം കാര്യങ്ങൾ ചെയ്തപ്പോഴാണ് അത്ഭുതങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ദൈവം പെട്ടെന്ന് ഇടപെട്ടുകൊണ്ടിരുന്നത്? പല കാര്യങ്ങളും നമ്മൾ ചിന്തിച്ചില്ലേ? മറക്കരുത്, ഞാൻ അവസാനം ചോദിക്കുന്നത്. तो इसलिए क्या क्या बातें होते समय में तब तक प्रभु का कार्य हुआ, क्या क्या बातें हमने देखा, वो सब हम लोग याद रखना, भूलना नहीं, क्योंकि मैं आखिरी में पूछूंगा।
നമ്മളിവിടെ ഇനി അപ്പോസ്തലന്മാരുടെ 16 അധ്യായത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ अभी जब प्रेरितों का कार्य 16 अध्याय में जब आते हैं, നമ്മൾ പൗലോസിനെയും സിലാസിനെയാണ് കാണുന്നത്. हम लोग यहाँ पर पौलुस और सिलास को देखते हैं. അവരിപ്പോൾ ഒരു ബന്ധനാവസ്ഥയിലാണ്. अभी वो लोग बंदीगृह में है. എന്നാൽ അവർ praying, singing, praising 3 കാര്യം ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ പെട്ടെന്ന് വാതിലുകൾ തുറന്നു, ജയിലുകളെല്ലാം പൊട്ടി. परंतु जब वो लोग प्रार्थना कर रहे थे, गीत गा रहे थे और स्तुति कर रहे थे, ये करते जा रहे थे, क्या हो गया? जेल में बहुत बड़ा भूकंप हुआ, वहाँ जेल टूट गया, उसका जंजीर टूट गया, प्रभु का बहुत बड़ा कार्य हुआ. അപ്പോൾ പാട്ട് പാടിയാൽ ഒരു അനുഗ്രഹമുണ്ട്. यानी कि गीत गाएगा तो भी एक आशीष है. Praising. स्तुति करना 3 കാര്യങ്ങളുണ്ടോ അവിടെ? 3 बातें हैं क्या? അവര് 3 കാര്യങ്ങളുണ്ടോ അവിടെ? प्रार्थना, स्तुति और वचन. എന്താ സംഭവിച്ചത്? क्या हुआ? നമ്മൾ അടുത്ത പെട്ടെന്നാണ് വായിക്കുന്നത്. അതിന്റെ 16 അധ്യായം 26 വാക്യം. സഡൻലി ഇതേ വാക്യം തന്നെയാണ് നമ്മള് ഇവിടെ വായിച്ചത്. അതായത് 1 Corinthians 15 അധ്യായത്തിന് 50 വായി പെട്ടെന്ന് കാഹളം ധ്വനിക്കുന്ന അതേ പദമാണ് ഇവിടെ. സഡൻലി 26 पढ़ना, 26 का शुरुआत. हाँ, इतने में मतलब तुरंत ही ये घटना हुआ. वो यही बात हमने पहला Corinthians 15 में हम लोग पढ़ते हैं कि तभी बुराई होगा तो तब वो उठा लिया जाएगा, तब भी होगा, इतना में होगा. ഇത്രയും കാര്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ പറഞ്ഞു വന്നിട്ട് ഒരു പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം പറയാൻ വേണ്ടി. तो ये सब बातें मैं क्यों बोल रहा हूँ? एक खास बात बोलने के लिए. നമുക്ക് അനുഗ്രഹം കിട്ടിയത് जब हमको आशीष मिला, കർത്താവായ യേശു प्रभु यीशु मसीह ഉറക്ക നിലവിളിച്ചപ്പോൾ जब वो जोर से क्रूस पे चिल्लाया, പെട്ടെന്ന് तुरंत क्या हो गया? ആ പർദ്ദ രണ്ടായി वो मंदिर का पर्दा फट गया. മരിച്ചവർ ഉയർത്തു. और उस समय के मरे हुए लोग जिंदा हो गए, കല്ലറകൾ തുറന്നു. कब्र खुल गए. ഒരു യേശുവിനെ രക്ഷിതാവായി ഒരാൾ സ്വീകരിച്ചാൽ സംഭവിക്കുന്ന കാര്യം എന്താണ്? यानी कि एक व्यक्ति, एक पापी यीशु को अपना प्रभु है करके उद्धार करता है, स्वीकारेगा तो अनुभव क्या है? മത്തായി സുവിശേഷം 27 50 51 വാക്യങ്ങൾ വായിക്കും, 52 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ हम लोग मत्ती का पुस्तक 27वां अध्याय का उसका 50 से लेकर 52 तक जब पढ़ते हैं, ഉറക്ക നിലവിളിച്ച് പ്രാർത്ഥിച്ചപ്പോൾ പെട്ടെന്ന് മന്ദിരത്തിലെ തിരശ്ശീല കെട്ടായി. वो जोर से क्रूस पे उसने चिल्लाया, वो चिल्लाने का और अपना आत्मा को छोड़ा, तब क्या हो गया? तुरंत मंदिर का पर्दा पड़ गया. അതുകൊണ്ടാണ് इसीलिए ഈ കാര്യങ്ങളെല്ലാം പെട്ടെന്ന് നമ്മൾ ആത്മാവ് ചെയ്യുന്നത്. क्योंकि वो घटना तुरंत हुआ, इसलिए आज आत्मा हमारे अंदर तुरंत करता है. Praise the Lord. Amen. നമുക്ക് വാതിൽ തുറന്നു തന്നു. क्योंकि हमारे लिए दरवाजा खोल के दिया. നമ്മളെ ദൈവസന്നിധിയിൽ അംഗീകരിച്ചു. हमें परमेश्वर की उपस्थिति में जल्दी से स्वीकार मिला. 2 കൊല്ലം കഴിഞ്ഞിട്ട് സ്വീകരിക്കാമെന്ന് നല്ല പിതാവ് പറയുന്നു. तो पिता ये नहीं बोल रहे कि तुम अभी आज प्रभु को स्वीकारो, मैं 2 साल के बाद मैं तुझे स्वीकारूंगा, ऐसा नहीं. तुरंत तभी होने वाली बात है. അതെങ്ങനെയാണ് ദൈവമക്കളായത്? हम लोग परमेश्वर के बच्चे कैसे हो गए? രക്ഷിക്കപ്പെട്ട് കഴിഞ്ഞ് 2 കൊല്ലം കഴിഞ്ഞിട്ടാണ് हम लोग नया जन्म पाने का, उद्धार पाने का अंगीकार हमने किया, फिर 2-3 साल के बाद वो ऐसा है क्या? നമുക്കറിയില്ലായിരുന്നു. हमें ये बात नहीं जानते थे. നാം ഒരു മീറ്റിങ്ങിന് പോയി, हम लोग बस अच्छी मीटिंग में चला गया, ദൈവത്തിൽ ഇടപെട്ടു, परमेश्वर का वचन कार्य किया, പെട്ടെന്ന് രക്ഷിക്കപ്പെട്ടു. तुरंत उद्धार हुआ. प्रभु का कार्य है ദൈവ പ്രവൃത്തി തുറന്നുകൊണ്ടിരിക്കുക. और प्रभु वही कार्य आज भी कर रहा है. അവന്റെ വരൂരി उनका वापस आने तक, അവന്റെ വരൂരി തുടരുകയാണ്. उनका वापस आने तक ये काम चल रहा है. ഈ യാഥാർത്ഥ്യം കണ്ടുകൊണ്ട് ये सच्चाई को देखते हुए നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. देखते हैं, നമ്മളെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 5:4-5 ദൈവത്തിന്റെ ദാസനായ യോഹന്നാൻ ഉറക്കെ കരയുന്നു. हम लोग प्रकटीकरण का पुस्तक अध्याय 4 में वहां पर 4 और 5 का वाक्य में യോഹന്നാൻ वहां पर रो रहा है. എന്തിനാണ് യോഹന്നാൻ കരയുന്നത്? യോഹന്നാൻ क्यों रो रहा है? അവൻ കരഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब वो रोते ही रह रहा था, പെട്ടെന്ന് ദൂതൻ അവിടെ മുക്കന്മാർ ഒരുവൻ പറഞ്ഞു. तुरंत स्वर्गदूत ने वहां पर अध्यक्ष ने कहा, എന്താ പറഞ്ഞത്? क्या कहा? കരയണ്ട. तू रोना नहीं. ആ വാക്യം വായിക്കാം 5:5. 5 का 5 पढ़ेंगे. प्राचीनों में से एक ने मुझसे कहा, हाँ देखो, जब वो रो ही रहा था तब प्राचीन ने कहा, കരഞ്ഞുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ പെട്ടെന്ന് प्राचीन ने कहा और मत रो. हाँ. ഓക്കെ ഓക്കെ ഇവിടുത്തെ ആൻസർ കിട്ടിയോ? आपको जवाब मिला? അപ്പൊ കരയുന്നതിന് ഫലമുണ്ടോ? मतलब रोएगा तो फल है क्या? प्रभु के बातों के लिए रोएगा तो फल है. നമ്മൾ എനിക്ക് കരയുക എന്ന് പറയുന്നത് ഒരു പ്രയാസം അല്ലെങ്കിൽ ലോകപരമായ കാര്യമാണ്. हमें क्या लगता है रोना बोला तो एक संसार का बात है करके, എന്നാൽ परंतु നമ്മുടെ കർത്താവിനെ പോലെ കരഞ്ഞിട്ടുള്ളതാണ്. हमारा प्रभु जैसा रोया और कोई है क्या दुनिया में? യെരമ്യാവിനെ പോലെ കരഞ്ഞിട്ടുള്ളതാണ്. यिर्मयाह जैसा रोया और भविष्यवक्ता कोई है क्या? ദാവീദിനെ പോലെ കരഞ്ഞിട്ടുള്ളതാണ്. दाऊद का जैसा रोया कोई है क्या? നോക്കുക, ഇവിടെ ഒരു യഥാർത്ഥമായിട്ട് ദൈവം ഇടപെട്ടാൽ, यानी कि प्रभु अगर सचमुच हमारे जीवन में कार्य कर रहे हैं तो നമ്മൾക്കൊരു കരച്ചിൽ വന്നു പിടിക്കും. हमारे जीवन में एक रोने का अवस्था आकर हमको पकड़ेगा. അതാണ് തകർന്നു നുറുക്കിയുമുള്ള ഹൃദയത്തെ ദൈവമേ നിനക്ക് ഉപേക്ഷിക്കാൻ കഴിയില്ല. हे प्रभु, टूटा और पिसा हुआ मन को तू कभी त्याग नहीं सकता, ऐसे लोगों को तू छोड़ नहीं सकता. നാം ദൈവത്തിൽ ഇരിക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് നമ്മൾ ദൈവാത്മാവ് ചെയ്യുന്ന ഒരു കാര്യം ഇതാണ്. मतलब हम लोग प्रभु की उपस्थिति में बैठते समय में तुरंत
നമ്മൾ പറയും हम बोलेंगे ഇനി ഞാനല്ല, अभी मैं नहीं, ക്രിസ്തു അത്രേ. मसीह तू है। ഓ ഹല്ലേലൂയ. Praise the Lord। നമ്മുടെ ജഡത്തിന് ഉയരാൻ അവസരമില്ലാതെ കൊണ്ട് ദൈവം നമ്മളെ തകർത്തു. मतलब हमारा शरीर वापस उठकर सर मुट्ठी ना उठाने की रीति में उसका सर ही काट दिया। ഇവിടെ യോഹന്നാൻ കരഞ്ഞു. यहाँ पर यूहन्ना रोया। നമ്മൾ പലപ്പോഴും ഈ സഭാപ്രവർത്തനങ്ങൾ വരുമ്പോൾ അതിന് നടത്തിപ്പുകാർക്ക് ഒരുപാട് കരയേണ്ടി വരും. हम लोग देखते हैं कि हमेशा जो प्रभु को जो कलीसिया को चलाने वाले लोग जब वो लोग कार्य करते समय में मीटिंग के बीच में वो लोग रो पड़ते हैं। എന്തിനു വേണ്ടിയാണ്? ऐसा क्यों है? കർത്താവ് കരഞ്ഞതിന്റെ പ്രതിഫലനമാണ്. क्योंकि प्रभु जब रोया उसका प्रतिफल है ये। അതിൻ്റെതായ അത് വഹിക്കുന്നവരാണ്. क्योंकि वो प्रभु को कलीसिया को चलाने वाले लोग, प्रभु जिस तरह रोकर वो कार्य किया, कोई बोझ कलीसिया को चलाने वाले लोगों के अंदर भी रहता है। നമ്മളോട് ചിരിക്കാനല്ല പറയുന്നത്. हम लोग को हंसने के लिए नहीं कह रहा। യാക്കോബ് എന്താ പറയുന്നത്? याकूब क्या कहता है? കരയുവീൻ, तुम लोग रो, നിങ്ങളുടെ ചിരി എന്തായി തീരണം? तुम्हारा हंसी रोने में बदल जाओ। ദൈവസന്നിധിയിൽ താഴ്ത്തുന്ന രീതിയിലുള്ള ഒരു കരച്ചിലായിട്ട് വിലാപമായി തീരട്ടെ. मतलब परमेश्वर की उपस्थिति में एक रोकर विलाप वाला अवस्था में हम पहुंचे। ഇത് നമ്മളിൽ സംഭവിക്കേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. ये हमारे अंदर होना चाहिए एक बात है। ഇത് പെട്ടെന്ന് സംഭവിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ്. और ये तुरंत होगा। നമ്മൾ യോഹന്നാനെ പോലെ കരയുമ്പോൾ हम लोग जब यूहन्ना के समय जब हम रोएंगे, ക്രൂശിന്റെ ദർശനം പിന്നെയും വെളിപ്പെടുകയാണ്. क्रूस का प्रकटीकरण और भी अच्छी तरीके समझ में आएगा। ഇത് ആർക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാണ്. देखो वध हुआ मेमना प्रकट होगा। Praise the Lord. Praise the Lord। അപ്പോൾ ഏതെല്ലാം രീതിയിൽ നമ്മൾ കാണുകയാണ്. तो क्या क्या बातों को हमने देखा? ദൈവസന്നിധിയിൽ കരഞ്ഞപ്പോൾ, प्रभु की उपस्थिति में जब रोए, ദൈവസന്നിധിയിൽ ജസ്റ്റ് അവനെ കുറിച്ച് സംസാരിച്ചപ്പോൾ, प्रभु की उपस्थिति में बस स्वाभाविक रीति से बातचीत हुआ। അവിടെ എല്ലാം ദൈവം പെട്ടെന്ന് നമ്മൾ ഇടപെടുന്നുണ്ട്. हम देखते हैं कि सब बातों में प्रभु तुरंत कार्य कर रहा था। നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13:2 വായിക്കുമ്പോൾ, प्रेरितों का कार्य 13:2 में जब पढ़ते हैं, അവിടെ നമ്മുടെ ട്രാൻസ്ഫർ ബന്ധത്തിൽ അവിടെ കർത്താവിനെ ആരാധിച്ചും മിനിസ്റ്ററും ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നു എന്നാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. 13:2 पढ़ना। मुझे उपवास सहित प्रभु की उपासना कर रहे थे, तो पवित्र आत्मा ने कहा, हाँ तो उपवास सहित बोलो आराधना करते हुए सेवा किया, ऐसा आना चाहिए। അവിടെ കർത്താവിനെ ആരാധിച്ചുകൊണ്ടും मतलब प्रभु के साथ आराधना करते हुए അവനെ മിനിസ്റ്റർ ചെയ്തു और എന്നാണ്. उसी के साथ वो लोग सेवा करते हुए कार्य, ശുശ്രൂഷിച്ചു. यानी कि सेवा किया। അങ്ങനെ ഇരുന്നപ്പോൾ ऐसा कर रहे थे तब ഉപവാസം ഉണ്ട്. അവിടെ उपवास भी है, പെട്ടെന്ന് तब तुरंत क्या हो गया? ദൈവാത്മാവ് ഇടപെട്ടു. पवित्र आत्मा कार्य किया। ആരാധന എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब आराधना फिर मतलब क्या है? നമ്മുടെ ഹൃദയത്തിന്റെ സമ്പൂർണമായ സമർപ്പണത്തോടുള്ള ആ ദൈവസന്നിധിയിലുള്ള നമ്മളെ തന്നെ യാഗമാക്കിക്കൊണ്ട്, ശരീരങ്ങളെ യാഗമാക്കിക്കൊണ്ട് നമ്മൾ ആരാധിക്കുമ്പോൾ, मतलब अपना हृदय को संपूर्ण समर्पण करते हुए, अपना देह अपना शरीर जो प्रभु के लिए एक बलिदान के रूप में अर्पण करते हुए जब अपने आप को अर्पण करते हैं, तब होने वाला बातें हैं। പെട്ടെന്ന് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം എന്നുള്ളതിനെ ദൈവികത നമ്മൾ എപ്പോഴും तब तुरंत क्या क्या करना है करके, क्या क्या करना चाहिए करके उस बात का प्रकटीकरण, उस बात का समझ पवित्र आत्मा हमको देगा। അതാണ് റോമലേഖനം 10:8 വായിക്കുന്നത്. इसलिए वही बात रोमियो 12 में पढ़ते हैं। ഈ ലോകത്തിന് അനുഭവമാകാതെ इस संसार का सदृश्य ना बनो, നിങ്ങൾ ദൈവികം എന്തെന്ന് തിരിച്ചറിയേണ്ടത്. मतलब परमेश्वर का इच्छा क्या है जानने के लिए നിങ്ങളുടെ മനസ്സ് പുതുക്കണം. तुम्हारा मन को रूपांतर करो, नया करो। മാത്രമല്ല, मन को नया करना उतना ही नहीं, ദൈവിക യാഗമായി हमारा आत्मा प्राण और शरीर को, देह को एक बलिदान के रूप में अर्पण करना है। വായിക്കുമ്പോൾ 12:1-2 में जब पढ़ते समय में ഈ യാഥാർത്ഥ്യമുള്ള ആരാധന ക്രിസ്ത്യനുകൾ വർഷമല്ല എന്നാണ് പറയുന്നത്. ഇല്ല, ജഡത്തിന്റെ ആരാധനയാണ്. मतलब इस रीति से अगर कार्य नहीं करेगा तो प्रभु को भावने वाला आराधना नहीं होगा, मतलब फिर वो शारीरिक आराधना हो जाएगा। അവിടെ ആ വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ എന്താണ്? 12:1-2 पढ़ते समय में क्या देखते हैं? നമ്മൾ അങ്ങനെ ശരീരങ്ങളെ അർപ്പിക്കുമ്പോൾ इस तरह अपना देहों को भी जब अर्पण करते हैं, പെട്ടെന്ന് तब എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या होगा? ദൈവികത നമുക്ക് മനസ്സിലാക്കി തരും. प्रभु का इच्छा क्या है, संपूर्ण और सिद्ध इच्छा क्या है, वो तब प्रकट करके देगा, तुरंत प्रकट करके देगा। അതാണ് നമ്മളെ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 12-ാം വാക്യത്തിൽ വായിച്ചത്. സോറി, അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13-ാം വാക്യത്തിൽ അവർ കർത്താവിനെ ആരാധിച്ചും ഉപവസിച്ചും ദൈവസന്നിധിയിൽ അവനെ സേവിച്ചും. മിനിസ്ട്രി എന്ന് പറയുന്നത് വേടിനോട്, അത് നമ്മൾ അടുത്ത വാക്യത്തിൽ ചിന്തിക്കാൻ പോവുകയാണ്. മിനിസ്ട്രി എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണെന്ന്. तो इसीलिए यही बात हमने, यही अनुभव जो रोमियो 12:1-2 में पढ़ते हैं, यही अनुभव था प्रेरितों का कार्य 13:2 में हम पढ़ते हैं। जब वो लोग आराधना करते हुए उपवास में जब वो लोग सेवा कर रहे थे, तब आत्मा का कार्य। इसलिए सेवा का विषय भी बहुत जानना जरूरी है। നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 6:4 വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 4:6 में हम पढ़ते हैं। അവിടെ എന്താണ് മിനിസ്ട്രി അല്ലെങ്കിൽ ശുശ്രൂഷ എന്ന് വായിക്കുന്നുണ്ട്. वहां पर 6:4 में, सॉरी, वहां पर सेवा मतलब क्या है करके वहां पर हम देखते हैं। 6:4 6:4 पढ़े। प्रार्थना में और वचन की सेवा में लगे। അതാണ് सेवा, वचन का सेवा यानी कि सेवा किया। ഞങ്ങൾ എന്ത് ചെയ്യും? अब क्या करेंगे? അക്ഷരീയമായ മേശയിൽ സൂക്ഷിക്കാൻ ഞങ്ങൾ വരുന്നില്ല. हम लोग जो
खाना परोसने का जो काम है वो करने के लिए हम नहीं आएंगे। ഞങ്ങൾ എന്ത് ചെയ്യും? हम क्या करेंगे? ഞങ്ങളോ പ്രാർത്ഥനയിലും हम तो प्रार्थना में വചന ശുശ്രൂഷയിലും और वचन का सेवा में लगे रहेंगे। കർത്താവിനെ സൂക്ഷിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ വചനവുമായിട്ട് നമ്മൾ കർത്താവിന്റെ അടുക്കൽ ഇരുന്ന് ആ പ്രകാശം പ്രാപിക്കാനായിട്ട് നമ്മൾ ആയിരിക്കുമ്പോൾ പെട്ടെന്ന് കർത്താവിന്റെ വചനത്തിന്റെ പ്രകാശം വന്നുകൊണ്ടേയിരിക്കും. प्रभु का सेवा का मतलब क्या है कि हमको हमेशा वचन लेकर प्रभु की उपस्थिति में जाना है। प्रभु को उपस्थिति में जाएंगे तो प्रभु हमें उस वचन के अंदर का प्रकटीकरण क्या है, वो वचन का सच्चाई क्या है, उसका भेद प्रभु हमको प्रकट करते रहेगा। അങ്ങനെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുമ്പോ जब ऐसा करते रहेंगे तब അതാണ് റോമലേഖനം അതിനോട് കണക്ട് ആണ്. റോമലേഖനം അതിന്റെ 12 നമ്മൾ വായിച്ചു. वही बात का कनेक्शन था। अपने रोमियो का पुस्तक 12 का 1-2 में हमने पढ़ा। अपने आप को जब समर्पण करते हैं, ഇങ്ങനെ നമ്മൾ പുരോഗമിച്ചു വരുമ്പോൾ इस तरह हम लोग आगे बढ़ते रहते समय में നമ്മള് വലിയ ഒരു പെരുവെള്ളത്തിന്റെ ഇരച്ചിൽ പോലെ ഹല്ലേലൂയ ശബ്ദം കേൾക്കുന്നുണ്ട്. इस तरह हम लोग एक बहुत बड़ा पानी जब बहते समय में उस बहने का अवस्था में अपना अनुभव में चलते रहेगा तो एक बहुत बड़ा हल्लेलुया का गीत और आवाज हम सुनेंगे। 19 വെളിപ്പാട് പുസ്തകം 19-6 വാക്യത്തിൽ प्रकटीकरण का पुस्तक उसका 19वां अध्याय उसका 6 में हम पढ़ते हैं। അവിടെ ഒരു വലിയ ഹല്ലേലൂയ സൗണ്ട് കേൾക്കുന്നുണ്ട്. वहां पर एक बहुत बड़ा हल्लेलुया का आवाज आ रहा है। എന്താണെന്നറിയാമോ? क्या है वो? ആ ഹല്ലേലൂയ സൗണ്ട് വരുന്നത് ദൂതന്മാരിൽ നിന്നാണ്. वो हल्लेलुया का आवाज कहां से आ रहा है? स्वर्गदूतों से आ रहा है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ദൈവം ഇപ്പോൾ അവർ ആരാധിക്കുകയും ദൈവത്തെ സ്തുതിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ കുഞ്ഞാടിന്റെ കല്യാണത്തിന്റെ ഒരു മഹത്വം അവിടെ വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയായിരുന്നു. तो वहां पर देखो, जब वहां पर एक बहुत बड़ा घटना हुआ, घटना घटने के बाद स्वर्गदूत लोग अपना स्वाभाविक रीति से आराधना कर रहे हैं। आराधना करते रहते समय में, हालेलुया बोलते समय में प्रभु अभी आगे क्या क्या करने वाला है, कलीसिया के साथ क्या करेगा, उसका एक भेद वहां पर प्रकट करने जा रहा है। അവർ ആരാധിച്ചുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ जब स्वर्गदूत लोग आराधना करते रह रहे थे तब ഇതാ കുഞ്ഞാടിന്റെ കല്യാണം വന്നല്ലോ. देखो बेटा का विवाह का समय आ गया है। അവർ ആർക്കാനുള്ള കാര്യം എന്താണ്? वो लोग भी चिल्लाने का कारण क्या हो गया? അവളുടെ കാന്തയും അവന്റെ കാന്തയും കണ്ടെത്താൻ ഒരുങ്ങിയിരിക്കുന്നു. वधु ने, अपने पत्नी ने अपने आप को तैयार करके रखी है। ആ വാക്യങ്ങൾ തമ്മിലുള്ള കണക്ഷൻ കിട്ടും. उसका 6, 7, 8 पढ़ते समय में देखो कैसा कनेक्शन मिलता है हमें। 19-6 നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. इसका 6 पढ़ना। हाँ बड़ी भीड़ का सा बहुत जल का सा शब्द और गर्जन का सा बड़ा शब्द सुना। हालेलुया। जबकि वह हमारा प्रभु परमेश्वर सर्वशक्तिमान राज्य करता है। साथ भी हाँ मगन हो हाँ और उसकी स्तुति करे। हाँ जबकि देखने का आप पहुंचा है हाँ और पिता ने अपने आप को Praise the Lord. Amen. കാന്തയെ കാണാൻ പോവുകയാണ്. पत्नी को देखने जा रहे हैं। കാരണം ഈ ഭൂമിയിൽ നിരന്തരം ദൈവാത്മാവ് പ്രവർത്തിച്ച് രൂപാന്തരപ്പെടുത്തി സൗന്ദര്യവതിയായ കാന്തയെ വെളിപ്പെടുത്താൻ പോകും. क्योंकि इस दुनिया में रहते, जब वो ये स्त्री जब इस दुनिया में रहते समय में वो हर एक क्षण हर एक पल प्रभु की उपस्थिति में अपने आप को नम्र होकर जीते समय में प्रभु का आत्मा उसके अंदर कार्य किया। प्रभु का आत्मा उसको सुंदर बनाते जा रहा था। वो कार्य छुप कर किया हुआ बात अभी प्रकट हो रहा है। वो किस तरह दिखती है करके अभी प्रकट हो रहा है। ഇതുവരെ മർമ്മമായിരുന്നത് इस तरह इतना समय तक गुप्त था, കാന്തയെ വെളിപ്പെടുത്താൻ പോവുകയാണ്. अब वो कौन है क्या है करके सबके सामने पर्दा खोलकर दिखाने वाला है। ഈ കാന്തയെ കണ്ടിട്ട് സ്വർഗം ഇളകി. वो वधु को देखने के बाद स्वर्ग पर ही गया। നമ്മൾ ചുമ്മാതെ ഹല്ലേലൂയ പറയുന്നു. इसलिए हम लोग व्यर्थ में हालेलुया कभी नहीं बोलना। കാരണം ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ പ്രകാശനങ്ങൾ തരുമ്പോൾ क्योंकि जब प्रभु का आत्मा हमको प्रकटीकरण का वो समझ जब हमको देगा, സഭയുടെ മഹത്വം കാണിക്കുമ്പോൾ कलीसिया का महिमा जब दिखाएगा, ക്രിസ്തുവിന്റെ മഹത്വം കാണിക്കുമ്പോൾ मसीह का महिमा जब दिखाएगा, ആത്മാവിലുള്ള ഒരു പ്രത്യേക ഒരു പദമാണ്, സ്വർഗത്തിലുള്ള വാക്കാണ് तो ഹല്ലേലൂയ. आत्मा से उमड़ कर आने वाला एक शब्द, यानी कि जब भी एक प्रकटीकरण का खुलासा समझ में आते समय में आत्मा के अंदर से उमड़ कर आने से आने वाला एक शब्द है हालेलुया। നമ്മൾ ഭൂമിയിലുള്ള എന്തെങ്കിലും ഒരു വസ്തുവിനോട് കണക്ട് ചെയ്തിട്ട് ഹല്ലേലൂയ പറയരുത്. इसलिए कोई भूमि का बातें कुछ मिल गया बोलकर भूमि के बातों से मिलाकर हालेलुया कभी नहीं बोलना। उदाहरण के लिए അത് ആത്മാവിന്റെ കാര്യമല്ല. और वो आत्मा का बात नहीं है। वो ആത്മാവ് സഹായിക്കാതെയും യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിക്കാം. बिना आत्मा के बिना मदद से यीशु को प्रभु करके बोल सकते हैं ना। ആത്മാവില്ലാതെ ആരാധിക്കാം. बिना आत्मा का भी आराधना कर सकते हैं। ആത്മാവില്ലാതെ സ്നാനപ്പെടാം. बिना आत्मा का बपतिस्मा ले सकते हैं। ആത്മാവിന്റെ സഹായമില്ലാതെ സഭയുടെ അംഗമാകാം. बिना आत्मा का मदद से कलीसिया शारीरिक संसार का कलीसिया का भाग हो रहे हैं। പക്ഷെ അവർക്ക് ഇങ്ങനെയുള്ള പെട്ടെന്നുള്ള ആത്മീയ ദൈവിക ഇടപെടൽ ഉണ്ടാകുന്നത് മനസ്സിലാകുന്നു. परंतु ऐसे लोग जो सब शारीरिक रीति से उनको अनुभव हुआ है, तुरंत आत्मा अंदर कार्य करने का अनुभव उनको नहीं मिलेगा। നമ്മളാരാണ്? हम लोग कौन है?
പെട്ടെന്ന് റാപ്ചറാൻ പോകുന്നത്. हम लोग तुरंत ही उठा लिए जाने वाले लोग हैं। അതുകൊണ്ട് നമ്മളിൽ പെട്ടെന്ന് ചില കാര്യങ്ങൾ ചെയ്യാൻ इसलिए प्रभु भी हमारे अंदर कुछ जल्दी से हमारे अंदर काम करने का इच्छा रखता है। നമ്മൾ ചിന്തിച്ച കാര്യങ്ങൾ നിങ്ങളുടെ മനസ്സിൽ ഓർക്കണം. तो इसलिए हमने अभी तक जो भी बातें सोचा है वो सब अपने मन में रखा हो, याद होगा, मैं विश्वास करता हूँ। ഏതെല്ലാം കാര്യങ്ങൾ ചെയ്തപ്പോഴാണ് ദാവീദ്, ദാനിയേല്, അതുപോലെ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ്, പത്രോസ്, കർത്താവ് തന്നെ ഇങ്ങനെ ശിഷ്യന്മാര് ഇവരെന്തെല്ലാം കാര്യങ്ങൾ ചെയ്തപ്പോഴാണ് പെട്ടെന്ന് ആത്മാ ഇടപെട്ടത് എന്നുള്ളത് നമ്മൾ ചിന്തിക്കുകയായി. इसलिए हम लोग अभी तक देख रहे थे क्या बातें करने की वजह से तुरंत तभी आत्मा क्या किया, वो किसके द्वारा हुआ। दानियल हुआ, दाऊद हुआ, पुराने नियम के विश्वासी लोग हो गया, नए नियम में प्रेरित लोग, अपोस्तल पत्रोस, यहाँ तक कि यीशु स्वयं जब कार्य किया तो तुरंत उनके जीवन में एक अनुभव जो हुआ है उस बारे में हम देख रहे थे। ഇങ്ങനെ ആത്മാവ് പെട്ടെന്ന് ഇടപെട്ട് വഴി നടത്തുന്ന ഒരു വിശ്വാസം തെറ്റിപ്പോകും. इसलिए इस तरह आत्मा अगर हर एक क्षण, हर एक पल उसको निर्देशक करके चाल चलन में उसको चला रहा है तो ऐसा व्यक्ति कभी विश्वासी गिरेगा नहीं। നമുക്ക് അതിന്റെ ഉദാഹരണമായിട്ട് 10-ാം വാക്യം. കാരണം നമ്മൾ ഏതെങ്കിലും തെറ്റ് വന്നാൽ ഉടനെ നമ്മളെ ശാസിച്ച് നമുക്ക് അതിൻ്റെതായ निर्देश पेट्रोल अगर ऐसा, क्योंकि ऐसा विश्वासी लोग जो आत्मा के नियंत्रण में रहेगा, अगर गलती से गिर भी गया तो आत्मा का खासियत ये है कि तुरंत उसको ताड़ना देकर उसको सही रास्ते में लेकर आएगा। तो 19 का 10 पढ़े ना। यहोना क्या कर रहा है, गलती कर रहा है, स्वर्गदूत के सामने वो गिर गया, दंडवत स्वर्गदूत के सामने कर रहा हो, उसी क्षण पे देख ऐसा मत कर। देखो ना, गलती किया तो तभी उसको क्या मिला, सही आलोचना मिला गलती सुधारने के लिए। നമ്മളിപ്പോൾ ചിന്തിച്ച രീതിയിലുള്ള ദൈവിക പ്രവർത്തനം നടക്കുന്ന ഒരു വിശ്വാസത്തെ പെട്ടെന്ന് കർത്താവ് നിർദ്ദേശം തന്നു. जरा सोचो, अब जैसा भी हम लोग जो सोच रहे थे जो विषय में, तुरंत जब हम लोग कुछ भी कार्य आत्मा के नियंत्रण में करते रहेगा तब तुरंत आत्मा उसके जीवन में विश्वासी को उसको एक मार्गदर्शन बनकर एक बातें सिखाएगा। നമ്മൾ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നത് കർത്താവിനെ ഓർക്കുന്നതിന്റെ ബ്ലെസ്സിങ്സ് ആണ്. हम लोग अभी तक क्या देख रहे थे, प्रभु को याद करेगा तो किस तरीके से जब मैं प्रभु को याद करूंगा तो तब क्या होगा। അവരെ മെഡിറ്റേറ്റ് ചെയ്യുന്നതിൽ, जब हम लोग मनन करेंगे तो, പാപങ്ങൾ ഏറ്റുപറയുന്നത്, जब पाप का अंगीकार करते हैं तो, മറ്റുള്ളവർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കുന്നത്, दूसरों के लिए जब प्रार्थना कर रहे हैं तो, പിന്നെ ഇങ്ങനെ നമ്മള് ഒരുമിച്ച് കൂടി വരുന്നത്, यहाँ तक कि एकत्र होते समय में നമ്മള് വചനം വായിക്കുന്നത്, हम लोग वचन पढ़ते समय में, പിന്നെ എങ്ങനെയാണ് നമ്മൾ ഉപവാസം എടുക്കുന്നത്, और उपवास करते समय में, പിന്നെ അവനെ ആരാധിക്കുന്നത്, फिर आराधना में, प्रार्थना में നമ്മൾ സംസാരിക്കുന്നത്, हम लोग बात करते समय में, നമ്മൾ കേൾക്കുന്നത്, हम लोग सुनते समय में, ഇങ്ങനെ നമ്മൾ അനേക കാര്യങ്ങളെ കുറിച്ചാണ്. ഇതെല്ലാം നമുക്ക് നിസ്സാരമായി തോന്നരുത്. ഇതിലെല്ലാം ആത്മാവ് ഇടപെടാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. तो ये सब छोटा बातें करके बोलकर, स्वाभाविक बातें करके बोलकर हल्के से ना लेना, क्योंकि ये सब तरीका है आत्मा हमारे अंदर कार्य करने के लिए। നമ്മൾ കരയുമ്പോൾ, हम लोग जब रोते समय में, നമ്മൾ പാട്ട് പാടുമ്പോൾ, हम लोग गीत गाते समय में, അവനെ സ്തുതി ചെയ്യുമ്പോൾ, उसको स्तुति करते समय में, ഇതൊക്കെയാണ് നമ്മൾ സംഭവിച്ചിട്ടാണ് അപ്പോൾ സംഭവിച്ചത്. तो ये जब हम लोग ऐसा कार्य किया तब आत्मा का कार्य हुआ। ഇങ്ങനെ പെട്ടെന്ന് കാര്യങ്ങൾ സംഭവിച്ചവർക്കാണ് പെട്ടെന്ന് കലഹം പിടിക്കുമ്പോൾ അവർ റാപ്ചർ മൈൻഡിലാണ് ഓൾറെഡി. इसलिए जो इस अनुभव में जी रहे, जब प्रभु का अनुभव को लोग जीते समय में, तब तुरंत प्रभु का अनुभव का कार्य उनको हो रहा था। उनके लिए आश्चर्य बात नहीं है कि अचानक तुरैया फूका गया और उठा लिया गया, क्योंकि वो लोग अभी से ही आत्मा का उठा लिया जाने का अनुभव में वो लोग जी रहे हैं। അവർ തെറ്റ് ചെയ്യാൻ പോകുന്നു എന്ന് കാണുമ്പോൾ പെട്ടെന്ന് നമ്മളെ തിരുത്തും. तो जब ऐसा विश्वासी लोग जब कुछ गलती कर रहा है करके प्रभु देखते ही तुरंत उनको प्रभु उनको रोककर सही रास्ता दिखाएगा। हम എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവർ, हम लोग कितना आशीषित लोग हैं प्रियो। ഇങ്ങനെ നടത്തപ്പെടുന്ന ഒരു ജനം, इस तरह चलाए हुए लोग, അപ്പോൾ നമുക്ക് സന്ദേശം തരുന്നു. तब प्रभु हमको संदेश देगा, നമ്മളെ ഉണർത്തുന്ന, हमें जागरूक करेगा, നമുക്ക് ആഹാരം തരുന്നു, हमें भोजन देगा, നമ്മളെ പോറ്റിപ്പുലർത്തുന്നു, हमें पालन पोषण करेगा। നമുക്ക് അവനോട് ആയിരിക്കാം. इसलिए आओ प्रभु की उपस्थिति में ही बने रहे। നമ്മൾ മരിക്കുന്ന ഈ ഭൂമിയിൽ നിന്ന് മാറ്റപ്പെടുന്നത് വരെ, जिस दिन तक हम लोग इस दुनिया से हटा लिया नहीं जाता, നമ്മളിൽ ഇടപെടുവാൻ ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. हमारे अंदर प्रभु कार्य करना चाहता है। എന്നാൽ ആത്മാവിന് സഹായം കൂടാതെ വ്യർത്ഥമായി നമ്മൾ ചെയ്താൽ ഒന്നും ഒരു ഉണ്ടാവില്ല. परंतु आत्मा के मदद के बिगैर कुछ भी कार्य हम लोग करेंगे तो उसका फल हमारे लिए लाभदायक नहीं होगा। അതുകൊണ്ട് ഇതൊക്കെയും വലിയ കാര്യമായ കാര്യങ്ങളാണ്. क्योंकि इसलिए अभी तक हमने जो भी सोचा वो बहुत बड़ी बातें हैं, वो सोचकर मन में रखना। എമ്മൗസിലേക്ക് പോയവർ രണ്ടുപേർ അങ്ങോട്ട് ബാധിച്ചു പോയപ്പോൾ കർത്താവിന്റെ കാര്യമായതുകൊണ്ടാണ്. अबेउस में जब दो चेले लोग वो लोग क्या कर रहे थे, तर्क करके जा रहे थे। वो लोग एक दूसरे के साथ डिस्कशन, तर्क करके जाते समय में तुरंत वहां पर प्रभु उनकी उपस्थिति पर आया। क्यों? क्योंकि प्रभु के विषय में तर्क कर रहे थे।
Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। कर्ताव से प्रभु हमें सहायता करे। क्या समझा? तो आपको मलयालम भी समझ में आता है। देखो सबसे बड़ी बात है कि हम लोग सब है ना, अभी दुनिया मतलब सोचेगा भी नहीं, क्योंकि इतना जल्दी क्षण भर में रूपांतर होकर उड़ा ले जाने वाला, लोगों के जीवन में होने वाला जल्दी की बात बोल, कुछ बात है ना। मतलब क्या है कि हमारे जीवन में ये जो रूपांतर प्रक्रिया का अनुभव तुरंत अनुभव करता है कि देखो, अगर आप मतलब प्रभु का इच्छा के खिलाफ कोई बात अगर आपके जीवन में होगा, तुरंत आपका दिल उदास हो, निराश हो जाएगा, तुरंत हो जाता है ना। और जो आप प्रभु का महिमा का कोई बात किया, तुरंत आप आनंद से भर जाए। आमेन। सच्ची बात है ना। देखो प्रभु का कार्य कितना बड़ा है। हम लोग इसलिए है ना, हम कभी भी इकट्ठा होता है तो ये फालतू बातें नहीं करना चाहिए, है ना। प्रभु की बातें करते रहेगा तो वहां पर जीवन का नदी बहता है, वहां पर जीवन का नदी बहता है। आप देखो, अगर आप प्रभु की इच्छा के खिलाफ में कोई भी बात करेगा ना, वहां पर एक तो मतलब टेंशन हो जाता है, नहीं तो वो आनंद चला जाता है। जब आनंद चला जाता है उतनी स्टॉप करने तुरंत आप मुड़ने का, अरे कुछ तो गड़बड़ी हो रहा है, कुछ मैं आत्मा का अधीन में होकर के कार्य नहीं कर रहा है, ये तो कुछ तो गड़बड़ है, इसलिए मेरा आनंद चला जाता है। क्योंकि आत्मा का फल क्या है? आनंद। जब आनंद नहीं है तो आत्मा में नहीं। ये बात है ना। हम लोग विरोधी का लक्ष्य क्या है कि हम कोई ना कोई दुनिया की बातों में जा करके हमें टेंशन में डाल करके हमें पीछे उठाई करो। देखो, अरे तो प्रभु ने हमें आजाद किया है ना, जहां पर आत्मा है वहां पर उड़ा भी नहीं, फिर आत्मा में रहना कितना अच्छी बात है। देखो हर रोज, क्योंकि अभी अपन जरूर, जैसा अभी पत्रोस 4 का 7 में लिखा है, हर एक बातों का अंत धीरे होने वाला, तुरंत। वही तो बात है, तुरंत होने वाला है, मतलब जल्दी होने वाला है। इसी कारण हमें चेतावनी है। तो मतलब क्या है कि हमारे जीवन में हम लोग निश्चय, पहली बात हम लोग बहुत बार से देख रहा है, ये लास्ट पीढ़ी है, मतलब लास्ट पीढ़ी मतलब उड़ा ले जा रहा है, प्रभु का आगमन निकट है, अभी प्रभु का उड़ा ले जा रहा पीढ़ी है, ऐसे सब हम सुनते हैं। मतलब कई दिन होने के कारण क्या होगा, धीरे धीरे बहुत दिन से सुन रहा, अभी तक आया नहीं, ऐसा सोच में नहीं रहे, नहीं और भी निकट आ गया, मतलब और भी वो स्पीड बढ़ने वाला है, कम होने वाला नहीं। क्योंकि आने वाला जाएगा, ऐसे नहीं आएगा, देर नहीं करेगा। इसको कितना तैयारी चाहिए, बहुत बड़ी बात है। इसलिए जब तक हम मिलता है एक दूसरे को मसीह को देने में, है ना, प्रभु का आगमन में, उस समय में हमें कैसा मिलना चाहिए, है ना, प्रभु ने आनंदता के लिए हमें क्या क्या तैयार किया, ऐसा उस स्वर्गीय बातों पर मन लगाएगा, उस बातों की चर्चा में रहेगा, उस समय में प्रभु भी बोलेगा, इन लोगों को स्वर्ग के बारे में इतना चिंता है तो चलो इनको स्वर्ग में ले जाता। दुनिया की बातें करते रहेगा तो प्रभु बोलेगा इनको दुनिया में छोड़ देते हैं। इनको दुनिया अच्छा लगता है, इसलिए दुनिया की बातों की चर्चा में रहता है, चलो ये दोनों दुनिया में रहते। इसको कौन सा अच्छी बात है? प्रभु की बातें, स्वर्ग का बातें करना भी हम प्रभु के साथ जिलाया गया है, स्वर्गीय बातों पर मन लगाना, उसका खोज में रहना, उसी बातें करते रहना। अपना ये कोरोना हमारे लिए कोई होना नहीं, वो सब मतलब बात अलग है, और जो हमारे लिए प्रभु ऊपर से आने वाला वाणी है ना, वो बात है हमारा है। बाकी ये दुनिया की कोई भी बात है, हमें क्या चिंता करने का, टेंशन नहीं, है ना। इन सारी बातों का कंट्रोल हमारे ईश्वर के हाथ में, तो फिर क्या चिंता करने का। प्रभु को मालूम है ना, प्रभु सब अपने समय में अच्छा करता है, सब अच्छा करता है, कोई भी बात बुरा नहीं होने। अपने कितने धनी लोग, तो मैं आग्रह करता हूँ जरूर हर एक लोगों का दिल की अवस्था जाने, प्रभु ने हम सबसे बात की,
है ना, इतना मतलब वचन की द्वारा इतना एक मतलब हमारा उत्साह को बढ़ाया, ठंडे को दूर हो गया, तो ठंडी लेना ठंडी दूर हो गया, तो वचन सुनते सुनते क्या आग लग गया, अब्बा एकदम इतना सामर्थ भर दिया। तो अभी किसी को ठंडी लगता है नहीं आ रहा, ठंडी चला गई कब का, देखो तो बहुत अच्छी बात है ना। हम लोग इतना अच्छा आनंददायक भजन जब सुनता है तो एकदम आत्मा में शरीर में सब हम लोग रेडी हो जाते हैं, क्योंकि ये भी सब हमारा आत्मा का अधीन हो जाता है, तो बहुत बड़ा अच्छा काम। तो इसी जोर में हम प्रार्थना करें। हाँ, अभी मसीह से प्रार्थना भी इसी जोर में अभी मालूम नहीं सबको प्रार्थना करने के बीच में आ गया तो तुम्हें धन्यवाद। आमेन आमेन। मैं तो ये सोचता हूँ कि कभी ऐसा मानो प्रभु को मसीह में बैठने के टाइम पर होना चाहिए, क्योंकि एक भी पीछे ना रह जाए, लेकिन उधर भी कोई रह जाएगा, क्योंकि कुछ लोग मानो उस समय में भी अपना मन इधर ही लगाए, ओ ऐसा की लगा करके बैठा है दुनिया की बातों में। नहीं प्रियो, प्रभु को मस्ती में आने के समय में आगे पीछे के सारे बात छोड़ करके मैं कहां पर आ गया, मैं क्या सुन रहा है उस पर ध्यान देना, और इधर क्या सिर्फ प्रभु यीशु मसीह को ही दिया जाता है। अब हम उसके साथ मन लगाएगा तो प्रभु पक्का बोलेगा ये मेरा मन का जैसा है, इसको मेरा बहुत मानो बात अच्छा लगता है, इसलिए वो मुझ पर मन लगाया है, चलो तू मेरे साथ, ऐसा बोलेगा। इसलिए अभी अपन प्रभु ने दिया हुआ वो जिम्मेवारी निभाएंगे, अपन मध्यस्थी प्रार्थना में जाएंगे, प्रभु को होता है ऐसे सामर्थ्य